स्वागत करते. दर मंगळवार सारखं या पण मंगळवारी आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आपल्या मंगळवारच्या सेशन मध्ये. आणि मी थोडक्यात असं सांगेन की जेव्हा आम्ही ऑगस्ट मध्ये हा प्रकल्प चालू केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की हा लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा सगळेजण घरी आहेत, शक्यतो मुलं घरी आहेत आणि त्यांना इतका वेळ घरात राहून सवय नसते, जेव्हा कायम बिझी असतात ते शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये. आता हे सगळं घडणं आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे सगळं. तर त्याच्यात आई वडील आणि मुलं यांच्या लाईफ मध्ये थोडंसं कॉन्ट्रीब्युट करावं या उद्देशाने आपण हा मंगळवारचा संवाद चालू केलेला होता. आणि मला फार आनंद होतोय की आपला दर संवाद छान पार पडतो, छान पार्टिसिपेशन असतं. तर आज आपण एक नवीन संवाद घेऊन आलेलो आहोत. त्याच्या आधी आपली एक छोटस इम्पॉर्टंट नोटीस मला सगळ्यांना द्यायची आहे, ते म्हणजे की आपला या संवादमध्ये जे काही पीपीटीज प्रेझेंट होतात, जे काही चित्र समोर असतं, हे सगळे आपण प्रोटेक्ट करून घेतलेले. यांना अनऑथोराइज रित्या कॉपी करणं, त्याचा स्क्रीनशॉट काढणं हे अलाउड नाहीये, डुप्लिकेट करणं अलाउड नाहीये. ही पूर्णपणे मिस्टर अविनाश सिसोदे आमचे चेअरमन आणि ईएनजी इनोव्हेटिव्ह एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांची मालमत्ता आहे. ईएनजी इनोव्हेटिव्ह एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपण हे संवाद दर मंगळवारी घेत असतो. ईएनजी इनोव्हेटिव्ह एज्युकेशनचं विजन आहे टू एज्युकेट अँड सपोर्ट फॅमिलीज टू लिव्ह अ फुलफिल्ड लाईफ. फुलफिल लाईफ म्हणजे बेसिकली जेव्हा तुमचे रिलेशनशिप्स, तुमचे फायनान्सेस म्हणजे तुमचे नातेसंबंध, तुमचं फायनान्सेस, तुमचं तुम्ही पॅशन जगता आहात आणि तुमच्या आयुष्याशी निगडीत हे ज्या सगळ्या एरियाज आहेत तुमच्या आयुष्याशी निगडीत, मग ते तुमचे नाते असतील, तुमचं पैशांचा व्यवहार असेल, तुमचा बिझनेस असेल, तुमच्या मुलांबरोबरचे तुमचे संबंध असतील, फॅमिली मेंबर्स बरोबरचे असतील, समाजातलं तुमचं स्थान असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः हॅपीली तुमचं आयुष्य जगू शकाल, ते असतं फुलफिल लाईफ. आणि आमचं विजनच आहे की प्रत्येक फॅमिलीला, म्हणजे एका व्यक्तीला असं नाही तर फॅमिली मधल्या प्रत्येक मेंबर्स साठी काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन आपण क्रिएट करावं. आणि हे सगळं आपण क्रिएट करतो ते सेवाभावातून. म्हणजे हे असे असंख्य संवाद, असे असंख्य कार्यक्रम आपण घेतो ज्याच्यामधनं लोकांच्या आयुष्यात आम्ही जेन्युइनली इंटरेस्ट घेतो. त्यांच्या लाईफच्या जवळचे काही विषय जे असतील त्याच्यावरती आपण अभ्यास करतो आणि त्याच्यावरती हे असे संवाद आपण कंडक्ट करतो. आणि त्याच्यातनं आमचं एकच उद्देश आहे की त्यांच्या आयुष्यात आम्ही एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आपण आजच्या संवादाला पुढे जायच्या आधी मी आपले ईएनजी ग्रुपचे चेअरमन ऑनरेबल अविनाश सिसोदे सरांना इंट्रोड्यूस करू इच्छिते. अविनाश सरांनी ईएनजी इनोव्हेटिव्ह एज्युकेशन आणि ईएनजी ग्रुपचे बेसिकली ते चेअरमन आहेत. ते स्वतः रिअल इस्टेट आणि रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये काम करतात. खूप मोठं नाव आहे त्यांचं. त्यांचे बरेचशा रिसॉर्ट्स नाशिकमध्ये आहेत. ग्रीन व्हॅली रिसॉर्ट्स या नावाने तर एक खूपच फेमस आहे त्यांचं. आणि त्याचबरोबर त्यांना शाळेत जे विषय शिकवले जात नाहीत, मग ते पैशांच्या संदर्भातले असू दे, रिलेशनशिपच्या संदर्भातले असू दे, असे विषय असे विषय लोकांपर्यंत पोचावे आणि त्याच्याने त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा या उद्देशाने त्यांनी ईएनजी इनोव्हेटिव्ह एज्युकेशन ची स्थापना केली. ते नेहमी म्हणतात की आय वेक अप एव्हरी मॉर्निंग टू क्रिएट लव्ह, जॉय अँड प्रॉस्पेरिटी इन दिस वर्ल्ड. My passion is to create, support, and nurture entrepreneurs. My dream is to re-establish India as entrepreneurial capital of the world. ईएनजी ग्रुपच्या तर्फे अनेक असे प्रोग्राम्स घेतले जातात ज्याच्यामधनं त्यांचं हे पॅशन आणि त्यांचं हे विजन त्यांना खरं करून देता येतं. याच्याच बरोबर त्यांना अनेक दमदार लीडर्सची पण साथ आहे आणि हे काम गेले 10 वर्ष अविरत चालू आहे. एक सायलेंट रिव्होल्युशन म्हणतो आम्ही ज्याला, की भारताला पुन्हा जगाची आर्थिक राजधानी बनवायचं, एक व्यापाराची राजधानी बनवायचं. हेच करत असताना फक्तच व्यापार हा आयुष्याचा पार्ट नसतो,
तर माणसाच्या आजूबाजू माणसाच्या आयुष्याला टच करणारे असे बरेचसे विषय असतात. जसं लव्ह असतं, रिलेशनशिप असतं, त्यांचं फायनान्सेस असतात, त्यांचा स्वतःवरचा विश्वास असतो, सेल्फ कॉन्फिडन्स असेल, त्यांचे ड्रीम्स असतील, त्यांचं पॅशन असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तो एक म्हणजे माणसाच्या आयुष्याला हे सगळे घटक असतात आणि या सगळ्या घटकांमध्ये जर समजा काम झालं तर डेफिनेटली तो मनुष्य एक फुलफिल आयुष्य जगतो आणि एक फुलफिल आयुष्य जगणाराच व्यक्ती एक सक्सेसफुल बिझनेसमॅन सुद्धा होऊ शकतो. आणि ह्याच उद्देशाने आपण फक्त ऑन्टरप्रिन्युअर्सलाच नर्चर करायचं नाही, तर त्यांची अखंड फॅमिली आणि जेणेकरून एक अखंड कम्युनिटीला आपण एक सपोर्ट सिस्टम द्यायची, एक अखंड कम्युनिटी बनवायची ज्याच्यात प्रत्येक जण एकमेकांना मदत करेल. याच उद्देशाने आपण हा इथली संवाद सुरू केलेला आहे. मी माझं इंट्रोडक्शन देते. मी वंदना मूर्ती. माझं शिक्षण एमकॉम झालंय. मी एक कॉस्ट अकाउंटंट आहे. गेली 15 वर्ष मी फायनान्स सेक्टर मध्ये कामाला आहे. 4 वर्ष मी कॉर्पोरेट मध्ये पण काम केलंय. 12 वर्षापासून मी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या कॉमर्सच्या प्रोफेशनल कोर्सेसच्या मुलांना शिक्षण देते. माझी एक प्रॅक्टिस पण आहे नाशिकमध्ये. मी नाशिकचीच आहे राहायला. मी इथूनच प्रॅक्टिस करते आणि हे सगळं करत असताना मला असं वाटत होतं की एकीकडे क्लासेस चालू आहेत जे खरं तर माझं पॅशन आहे, मला आवडतं मुलांना शिकवायला. आणि मेन म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग सारखी एक परीक्षा देत असताना मला लक्षात आलं की मुलांना फक्त पुस्तकात दिलेलंच नाही तर त्याच्या व्यतिरिक्त पण बरंच काही शिकवायचं असतं, जे सगळं आपण पुस्तकात इन्क्लूड नाही करू शकत. तर ते देण्याचा माझा मागच्या 12 वर्षापासून प्रयत्न आहे की फक्त पुस्तकातलं शिक्षण नाही तर ओव्हरऑल त्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे, कमीत कमी त्या प्रोफेशनल एक्झामच्या रिलेटेड तरी. आणि हे एकीकडे मी माझं पॅशन जगत होते, एकीकडे मी माझा प्रॅक्टिस पण चालू होती आणि पण तरी तेव्हा मला असं वाटत होतं की काहीतरी राहिलंय अजून करायचं, काहीतरी मला अजून करायचं आहे माझ्या लाईफमध्ये. आणि अशाच वेळेला मी ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशनशी जोडले गेले. ऑक्टोबर 18 मध्ये मी माझी E3 त्यांच्या एका कोर्सला मी जॉईन झाले आणि माझा E3चा प्रवास तिथून मी चालू केला. सुरुवातीला मी हा कोर्स जॉईन केला होता कारण मला बघायचं होतं की ह्याच्या व्यतिरिक्त मला अजून काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत का, किंवा मला काही ह्याचा फायदा घेऊन मला माझा बिझनेस किंवा प्रॅक्टिसेस मध्ये काही करता येईल. पण हे करत असताना माझ्या लक्षात आलं की हा कोर्स फक्त बिझनेस साठी नाही तर एंटायर तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म करतं. माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन हा याच्याने बदलला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझं पॅशन याच्यात सापडलं की मला लोकांशी संवाद साधायला हवा. आणि मी ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशनचे धन्यवाद मानते की माझं हे पॅशन जगण्यासाठी त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म सुद्धा ओपन करून दिला. आणि आपण ह्याच ऑगस्ट 2020 म्हणजे जेव्हा खरं तर लॉकडाऊन चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बंद आहेत, तेव्हा आमच्या डायरेक्टर्सने आम्हाला सांगितलं जेव्हा बाकीचे लोक बंद असतात तेव्हा लीडर काम करत असतो, तर आपण तरी काम करत राहायचं कारण हाच टाइम आहे जेव्हा आपल्याला आपल्या कम्युनिटीला आपली जास्त गरज आहे. आणि म्हणून ह्या ऑगस्ट मध्ये जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा खरं तर अर्धवट लॉकडाऊन आहे, अर्धवट अनलॉकिंग आहे. अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण मग ती लॉकडाऊन पेक्षा जास्त चॅलेंजिंग आहे. आणि अशा वेळेला खरंच खूप गरज असते कोणाशी तरी गप्पा मारण्याची. आणि म्हणून हा प्लॅटफॉर्म आपण चालू केला. ऑगस्ट पासून आपण सलग हा 8वा मंगळवार हे काम करतोय आणि मला फार आनंद होतोय आजचा विषय तुमच्या समोर घेऊन येताना. आपण आजपर्यंत हे सगळे विषय डील केलेले आहेत. मंगळवारच्या सेशन मध्ये हे सगळे विषय तुम्हाला आमच्या E3 फॅक्टरी ऍप वरती मिळतील. राजमाता जिजाऊ आणि प्रभावी पालकत्व याचे आपण 2 सेशन्स घेतले होते. त्यानंतर आपण लहान मुलांशी म्हणजे साधारण वय वर्ष 0 ते 12 या मुलांशी इफेक्टिव्हली संवाद कसा साधायचा याच्यावरती आपण एक संवाद घेतला होता. किशोरवयीन मुलांशी संवाद कसा साधायचा याच्यावरती आपण एक संवाद घेतला होता. डिप्रेशन जे खरं म्हटलं तर आता फार जास्त चर्चेत आलेला जो विषय आहे या काळामध्ये, तर त्या डिप्रेशनचे समज, गैरसमज आणि त्याला कसे
हाताळावे आणि त्याच्या सोपे काही टेक्निक्स जे आपण करू शकतो अपार्ट फ्रॉम एक प्रोफेशनल हेल्प घेण्यापासून, त्याच्या रिलेटेड आपण एक संवाद घेतला होता. लहान मुलांसाठी खास एक द मॅजिक ऑफ थँक्यू हा संवाद आपण घेतला होता. आणि मागच्याच मंगळवारी आपण चाणक्य नीती आणि त्याचा आपल्या आयुष्याशी जो काही संबंध आहे याच्यावरती आपण एक संवाद घेतला होता. आणि आजचा आपला विषय आहे इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ स्टडीज. मला फार आनंद होतोय शेअर करताना की हा जो 8 मंगळवारचा आपला हा जो काही संवादचा उपक्रम चालू केला आणि त्याला खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद जो दिला आहे आणि अनेक विषय पार्टिसिपेंट्सनीच आम्हाला सजेस्ट केलेले आहेत. त्यातला हा पण विषय आम्हाला पार्टिसिपेंटनी सजेस्ट केला होता की तुम्ही मुलांना आणि पालकांना सुद्धा अभ्यासाच्या प्रभावी तंत्रांवरती थोडंसं मार्गदर्शन करा आणि म्हणून आपण आजचा हा विषय चूज केला. मी या विषयावरती पुढे जायच्या आधी माझी अशी इच्छा आहे की इकडे असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी ह्याच्यावरती थोडंसं शेअरिंग करावं. म्हणजे तुमच्या हिशोबाने अभ्यास म्हणजे काय आहे, अभ्यासाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं बघता. तर इकडे असलेल्या जर समजा सगळ्यांची इच्छा असेल, ज्यांची पण इच्छा असेल त्यांनी शेअर करा की तुम्हाला काय वाटतं तुमच्या हिशोबाने अभ्यास म्हणजे काय आणि तुम्ही अभ्यासाला कोणत्या दृष्टिकोनातनं बघता किंवा काय त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येत असतील, आवडत असेल नसेल आवडत करायला, जे काही आहे. आरुष नेहे, तुम्ही हँड रेज केला होता, तुम्हाला शेअर करायचंय का? हॅलो. हा मंगेश सर बोला ना. हा मॅम, जनरली आय एम सुद्धा सेमच करतोय मी पण. विषय आजचा सब्जेक्ट बघूनच त्याच्यासाठी मला इंटरेस्टेड वाटला म्हणून मी आज जॉईन केलो. मला तर स्टडीचा जर जसं नीट बघितलं तर अभ्यासाची एक डेफिनेशनच आज दिवसेंदिवस बदलतच चालली आहे. समजा अभ्यास जर म्हटलं आपण तर पहिले कसं एक ऑब्झर्वेशन किंवा त्याच्या रिगार्डिंग स्टडी चालायचा, म्हणजे समजून अंडरस्टँडिंग, नंतर ते एक्सपिरियन्स, ह्या गोष्टीने ज्याला आपण खरंच अभ्यास म्हणजे एक युटिलायझेशन म्हणायचो. पण जनरली आता काय होत आहे, सपोज आता आमची डिग्री बघा, तुम्ही मॅम CMA आपले स्टडी म्हणजे शिकवता पण. सपोज आपल्याच्यात काय असतं, समजा एवढे बुकिश आहे, 6 महिन्याचा तो कोर्स आहे, त्याच्यामध्ये तेवढं सिलेबस कम्प्लीट करायचा, ते इन्फॉर्मेशन गॅदर करायचं सारखं, आणि मग एक म्हणतो ना त्याचे डिप्रेशन वगैरे असे जे प्रॉब्लेम आहे ना, याच्यामुळेच ते अराईज होत आहे. म्हणजे स्टडीचं जे डेफिनेशन जे बद्दल चालली ना, तीच कुठेतरी असं स्टडी माझ्या मते ते तसं व्हायला पाहिजे. जसं पहिल्यासारखं थोडंफार कॉम्बो करता आलं तर. आताचे नुसतं एक युनिक लेवल झाले, नुसतं स्टडी बुक थ्रू आणि प्रॅक्टिस थ्रू मतलब एक संकुचित झालाय अर्थ स्टडीचा. मंगेश सर, फार इफेक्टिव्हली तुम्ही शेअर केलं की खरंच अभ्यास म्हणजे काय हा विषय स्वतःच अभ्यास करण्यासारखा विषय आहे आणि त्याचं जे काही स्कोप आहे हा फार लिमिट होऊन गेलेला आहे. खूपच लिमिटेड दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघितलं जातं. आपण त्याच्याबद्दलच आज बोलणार आहोत. अजून कोणाला शेअर करायचं आहे का? हॅलो. येस मॅम. आय एम सुवर्णा. मी व्हिडिओ मुद्दाम नाही चालू करते कारण माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे मॅम. अभ्यास तर असं आपण म्हणतो की माणूस शेवटच्या क्षणापर्यंत हा विद्यार्थी असतो. तर अभ्यास म्हणजे फक्त बरंच वेगवेगळं आपण काही शिकत असतो, पण मला एक असं आहे अभ्यासाबद्दल, जिथे मला परीक्षा द्यायची असते ना तिथे मी फार मला स्ट्रेस येतो किंवा त्या परीक्षेची भीती पण आहे माझ्याकडे. पण मला जर अवांतर काहीतरी पॅशन साठी करायचं असेल किंवा काही वाचण्यासाठी करायचं असेल किंवा कुठे संभाषण द्यायचं असेल किंवा इतरांना काही शिकवायचं असेल तर त्यासाठी मी खूप व्यवस्थित आणि खूप चांगला अभ्यास करू शकते. पण जिथे समजा आता मी मास्टर इन सायकोलॉजी पण झालीये आणि मी आता अजून एक ऍडमिशन घेतलंय,
सो मला तिकडे असं वाटतं की मी आता हा पुन्हा कोर्स पूर्ण करेल की नाही. तर ते जेव्हा तिथे स्टडी आणि जिथे स्पेसिफिक एक्झाम्स हा विषय येतो ना, तिथे मी कमी पडते. ओके. थँक्यू सुवर्णा मॅडम टू शेअर दिस. आणि मला एका गोष्टीचं फार छान वाटतंय आज रेश्मा मॅम, तुम्ही जर थोडंसं बघितलं असेल तर एक CMA करणारा विद्यार्थी आहे, एक ऑलरेडी मॅडमचं ऑलरेडी हे झालेलं आहे, मला वाटतं मास्टर्स झालेलं आहे ना मॅडम, तुम्ही आता म्हणाला झालेलं आहे. येस. सो आणि हा विषय पण असा आहे की हा काही फक्त एकट्याच तेवढ्याच अभ्यास करणाऱ्या शाळा कॉलेजच्या मुलांचा आहे असं नाही. तुम्ही जसं आता फार इम्पॉर्टंटली म्हणालात की आयुष्यभर आपण शिकतच असतो. अजून कोणाला शेअर करायची इच्छा असेल? मला थोडंसं ऍड करायचं मॅम. सुवर्णा मॅम जे बोलल्या ना, त्याच्यात त्यांनी बरेच पॉइंट्स आज आपण जे कव्हर करणार आहोत ते हायलाइट केलेले आहेत. की जिथे परीक्षा येते तिथे ते अभ्यासाचं रूप बदलतं आणि मग ती भीती येते आणि मग फोकस अभ्यासावरनं मार्कांवरती जातो किंवा रिझल्ट वरती जातो. सो हे कसं काउंटर करायचं हे आज आपण बघणार आहोत. थँक्यू फॉर शेअरिंग सुवर्णा मॅम. ओके. थँक्यू मॅम. तर आपण आज आपल्या एकच मिनिट, सॉरी मॅम, धीरज जाधवनी हँड रेज केलाय. ओके. धीरज सर, तुम्हाला शेअर करायचं आहे? हा, गुड इव्हनिंग मॅम. Good मॅम, evening. मी ऍक्च्युली UPSC साठी प्रिपेअर करतोय आणि माझा फार बेसिक लाईन म्हणजे स्टार्टिंगचा क्वेश्चन फार बेसिक पासून आहे की आपण अभ्यासाला बसताना फार ठरवून वगैरे बसतो, पण नेमकं जो अभ्यासाला बसतो ना आपण, तेव्हा आपला जो माइंड आहे तो कुठेतरी भरकटतो आणि आपण जे वाचलेलं आहे ना ते कुठेतरी आपल्याला एक फार पॉइंट नंतर कळतं की अरे नाही, आपण हिच्यातनच या पॉइंट मधूनच कुठेतरी फार भटकलोय, आपल्याला आपल्या यावर यायला लागेल. म्हणजे कुठेतरी आपला फोकस म्हणा, कॉन्सन्ट्रेशन म्हणा, किंवा जो हेतू होता आपला की आपल्याला हे करायचंय, पण आपला जो माइंड आहे, बुद्धी आहे, ती आपण पुस्तकात जे वाचलं त्याशी रिलेटेड अवतीभोवतीतल्या गोष्टी सर्च करत असतात. तर आपण त्या सर्च करण्यात इतकं गुंतून जातो की आपला मेन जी लाईन आहे बुक मधली ती विसरून आपण बाजूचं अवतीभोवती मधलंच विचार करत बसतो आणि तिथे आपलं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन हलून जातं. आता मी UPSCचा अभ्यास करतोय, त्यामुळे मला एखादी गोष्ट इमॅजिन करायची असली की मी तिथे इतकं गुंतून जातो की जो मेन पॉइंट आहे तो माझा थोडासा कुठेतरी डायव्हर्ट होऊन जातो. तर ते कॉन्सन्ट्रेशन, तो माइंड जो सबकॉन्शियस आहे जिथे आपला ते बसतो, तो कसा म्हणजे काय म्हणतात इम्प्लिमेंट करायचा, अंमलबजावणी करायची त्याची, तो थोडा. हॅलो. येस सुवर्णा मॅम. हा मॅम, जसं धीरजने सांगितलं ना तसंच मला त्याच्याशी रिलेटेड अजून एक माझा प्रश्न आहे ओके. की आपण जेव्हा स्टडी करतो ना स्पेसिफिक म्हणजे अकॅडमिक जेव्हा स्टडी करत असतो ना, तर त्यावेळेस जेव्हा एक्झाम्स असतात किंवा आपल्याला माहिती की आता एक्झाम जवळ येते तर आपण अभ्यास केला पाहिजे, पण तो होत नाही. आणि जशी जशी परीक्षा जवळ यायला लागते तसा तो अभ्यास व्हायला लागतो. आणि ज्या दिवशी समजा उद्या पेपर आहे तर आज दिवसभर आपण खूप ठरवलं असतं जेव्हा पहिला पेपर देऊन येतो की आपण आता उद्याचा तरी पेपर चांगला देऊया. आणि खूप अभ्यास करण्याचं ठरवतो पण तो होत नाही. आणि जेव्हा जेव्हा परीक्षा जेवढी जवळ यायला लागते ना तेवढं मग आपलं मन लागायला लागतं. तर असं पण होतं बऱ्याचदा. तर असं का होतं? राईट मॅम, होईल, हे होईल आपल्या आजच्या सत्रामध्ये हे क्लिअर होईल. येस वंदना मॅम. सगळ्या वयामध्ये हा अभ्यास करणं आणि परीक्षा देणं ह्या इतक्या मोठ्या गोष्टी आहेत की प्रत्येक वयामध्ये तुम्ही बघा की हे सगळेजण फेस करत आहेत. म्हणजे हे शाळामधले मुलं पण असतील, हे कॉलेजला जाणारी मुलं पण असतील, हे प्रोफेशनल UPSC MPSC सारख्या परीक्षा देणारे लोक पण असतात आणि हे ऑलरेडी काहीतरी भरपूर मोठ्या परीक्षा दिलेल्या आहेत, पण तरीही हा प्रॉब्लेम सगळ्यांना फेस करावा लागतो. अभ्यास हा ना खरं तर सगळ्यांचा आवडीचा विषय, त्याच्यावरती म्हणून सगळ्यांचा ऑलरेडी भरपूर अभ्यास चालू आहे. अगदी पूर्वीच्या काळापासनं, ऋषीमुनींपासनं जे काही त्यांनी ते अभ्यास या विषयावरती जो अभ्यास केलेला आहे, तिथून ते हल्लीचे सायकोलॉजिस्ट इथपर्यंत हा विषय आलेलाच आहे.
आणि आत्ताच्या काळात मी म्हणेन की बाहेर जग फार कॉम्पिटिटिव्ह आहे आणि अगदी लहानपणापासून म्हणजे बालवाडीपासून पहिली दुसरी तिसरी पासून मुलांचा अभ्यास यावरनं आई वडिलांचं आपापसातही खूप मतभेद होतात आणि मुलांबरोबर पण खूप मतभेद होतात. एक अनालिसिस असं सांगतं की अभ्यासावरनं आई वडिलांची जेवढे भांडणं मुलांबरोबर होतात तेवढे खरं तर इंटरनेटवरनं किंवा मोबाईलवरनं पण होत नसतात. कारण कुठेतरी मुलांना वाटत असतं की मी करतोय काहीतरी एक करतो आहे जे काही, आणि आई वडिलांच्या अपेक्षा काहीतरी फार वेगळ्या असतात. याच्यावरनं खूप वेळेला त्यांचा सुसंवाद पण होत नाही आणि हे सगळं त्यांच्या रिलेशनशिपला अफेक्ट करायला. मी अनेक वर्ष ह्या CA, CMA, CS म्हणजे जे कॉमर्स मधले प्रोफेशनल डिग्रीज आहेत याच्यामध्ये एक महत्वाचा म्हणजे कमर्शियल मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो. आणि मला असं लक्षात आलं की खूप मुलांना लहानपणापासून मॅथमॅटिक्स करायला आवडत नाही आणि खूप मुलांना लहानपणापासून त्यांच्या आई वडिलांबरोबर भांडण्याचा खरा मेन मुद्दा हा विषय पण होता. आणि इन जनरल मग तो मुद्दा अभ्यासापर्यंत पण गेला बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा. आणि मग तिथूनच जे काही त्यांचे ते विसंवाद सुरू झाले ते पुढे पण जाऊन कंटिन्यू होत राहिले, फक्त त्याचं स्वरूप बदलत गेलं. आणि म्हणूनच आपण आज या गोष्टीवर आज आपण अभ्यासाची एक प्रभावी तंत्र काय आहेत हे शिकायच्या आधी आपण हे बघणार आहोत की अभ्यास म्हणजे नक्की काय. आताच मला वाटतं आपले जेवढ्या लोकांनी शेअर केलं त्याच्यात प्रत्येकाच्या थीम लाईन ही होती की अभ्यास म्हणजे आपण त्याला परीक्षेशी कोरिलेट करतो जेव्हा, तेव्हा तो स्ट्रेसचा पॉइंट बनत जातो. पण अभ्यास म्हणजे परीक्षा देणं का? अभ्यास म्हणजे नक्की काय याच्यावरती आपण जरा बघूया. अभ्यास म्हणजे सूक्ष्म दृष्टिक्षेपाने व मन बुद्धी चित्त सगळं एकाग्र करून केलेला, आपण म्हणू त्याला मनन एका प्रकारचं किंवा आकलन, हा म्हणजे अभ्यास असतो. आपण अध्ययन जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा आपलं तन मन आपली बुद्धी आपलं माइंड सोल सगळं कॉन्सन्ट्रेट करून जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपण शिकतो, एखाद्या विषयाबद्दल आपण शिकतो, त्याच्यात पूर्णपणे झोकून देऊ. आणि अध्ययन हा शब्द इतका महत्वाचा आहे. शिकतो हा शब्द नाही वापरलेला तिकडे, पण अध्ययनचा अर्थ असा आहे की त्याच्या मध्ये तुम्ही खोल उतरवून त्याचे प्रत्येक काने कोपरे बघून येतात. म्हणजे एखादा एक विषय जर तुम्ही घेतला तर त्या विषयाचं प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा नीट बघतात आणि ती लक्षात ठेवायचं पण तंत्र तुम्ही जेव्हा आत्मसात करतात तेव्हा त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे विषयाचं सर्व बाजूने आकलन करून घेणे, अर्थ समजावून घेणे. काय होतं, बऱ्याच वेळेला परीक्षेसाठी अभ्यास केला जातो आणि मग ते परीक्षेसाठी जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा तिकडे असतं की मला हे परीक्षेत कसं लिहिता येईल, तर मी त्याच्यासाठी ते पाठांतर करेन. मग पाठांतर म्हणजे अभ्यास असं खूप ठिकाणी ठरवून ठेवलेलं आहे आणि हे पाठांतर करणं नेहमीच इतकं सोपं जात नाही. मग तिकडे बऱ्याचशा गोष्टी असतात, मग ते तुमच्या लक्षात काय राहतं काय नाही राहत त्याच्यावरती पण आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत. पण अभ्यास म्हणजे नुसतं पाठांतर करणे, ओनली लर्न. म्हणून इकडे तुम्ही बघा, स्टडी इज डिफरंट फ्रॉम लर्निंग. तुम्ही अभ्यास आणि पाठांतर या दोन शब्दांचा अर्थ जर समजा नीट समजून घेतला तर तुमचा हा जो परीक्षेचा रिलेशन जे लावलेलं आहे अभ्यासाचं ते कुठेतरी तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल. अभ्यास म्हणजे तो पर्टिक्युलर विषय, त्याचा अर्थ समजून घेणं, त्यातल्या प्रत्येक पार्टचा त्याच्यात प्रत्येक घटकाचा अर्थ समजून घेणं आणि त्याचं कुठेतरी इनडेप्थ त्याचं नॉलेज घेणं. अभ्यास करणं याचा अर्थ असा पण असतो की आपण जो विषय शिकतोय त्याचे प्रत्येक जे घटक आपण शिकतोय त्याचा कुठेतरी आपण आपल्या लाईफशी सुद्धा संबंध लावून घ्यायचा असतो. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आपल्या लाईफशी संबंध लावून घेतो तेव्हाच ती गोष्ट आपल्याला पुढे सुद्धा कामाला येते आणि तेव्हाच ती गोष्ट आपल्याला पुढे लक्षात राहते. आपल्या आयुष्याशी जर एखाद्या गोष्टीचा संबंध नसेल तर ते परत आपल्याला पुढे जाऊन लक्षात राहू शकत नाही.
माझ्याकडे लाईट गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी माझा व्हिडिओ बंद केला मॅडम. येस मॅम. अभ्यास हा गुण मिळवण्यासाठी नाही तर ज्ञान मिळवण्यासाठी करा. हा अभ्यास करण्याचा स्ट्रेस का होतो? कारण आपण कुठेतरी तो परीक्षेशी, मी मगाशी जसं म्हटलं तसं, तो रिलेट केलेला असतो आणि त्याचा जो संबंध आहे ना तो आपण मी ह्याला परीक्षेत कसं लिहीन आणि याच्यातनं मला मार्क कसे मिळतील याच्याशी आपण त्याला कोरिलेट केलेला असतं आणि म्हणून तो आपल्याला थोडासा प्रॉब्लेमॅटिक होतो किंवा आपल्याला ते स्ट्रेस तयार होतो त्या गोष्टीचा. वंदना मॅम. येस मॅडम. नाही, मला वाटलं कनेक्शन मध्ये काही इश्यू झाला म्हणून विचारलं. नाही, माझ्या इथनं जरा लाईट गेलेत ना म्हणून मी अजून दुसऱ्या एकीकडनं पण कनेक्ट करून घेत आहे. ओके मॅम. अभ्यासाचा जेव्हा पण आपण कोरिलेशन हा याच्याशी लावून घेतो मार्कांशी, परीक्षेशी, तेव्हा ते स्ट्रेसचं कारण जास्त आहे. तुम्ही जर समजा त्याचं कोरिलेशन मार्कांशी लावलं नाही तर त्याच्याने तुम्हाला स्ट्रेस येणार. अभ्यास करत असताना डेफिनेटली मार्क हे महत्वाचेच आहेत. एखादी परीक्षा, मोठ्या मोठ्या ज्या एक्झाम्स आहेत त्या पास करणं हे खूप महत्वाचंच आहे. पण हे असं असताना सुद्धा एक लक्षात घ्या की तुमच्याकडे जर त्या विषयाचं ज्ञान असेल व्यवस्थित आणि ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल तर मग तो मार्क मिळवणं हे तुमच्यासाठी फार कठीण नाही होऊन जात. पण इथे प्रॉब्लेम कुठे होतो की आपण मुळात अभ्यासच करतो ते मार्क मिळवण्यासाठी, आपला दृष्टिकोनच तो असतो आणि म्हणून तो स्ट्रेसचं कारण बनतो. मग त्याच्या रिलेटेड बरेचसे स्ट्रेस रिलेटेड मग ते सुरू होऊन जातात किंवा मला, मी जे आता वाचते ते मला लक्षात राहील का, ते मला परीक्षेत उतरवता येईल का, त्याचं मला कॅल्क्युलेशनशी रिलेटेड असेल जर समजा तर हे मला तसं तिकडे लक्षात येईल का, हे तेव्हाच क्रिएट होतात जेव्हा तो विषय पूर्णपणे कळलेला नाही आपल्याला. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण आपला जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण तिकडे ह्या गोष्टीसाठी क्लिअर राहायला पाहिजे की आपण आपला अभ्यास हा ज्ञानार्जनासाठी करायचा आहे, त्या विषयाबद्दलची सगळी माहिती घेण्यासाठी आपण तो करायचा आहे. नुसतंच परीक्षेसाठी वगैरे म्हणून आपण जर तो करायला गेलो तर डेफिनेटली त्याचा कुठेतरी आपल्याला असा परिणाम जाणवतो की आपण तो कुठेतरी विसरून जातो किंवा आपण तो किंवा ते खूप गोष्टी पाठांतर केल्या ना तर तुम्ही बघा की ते सगळं लक्षात नाही राहत, कधी कधी ते मिक्स होऊन जातं एकमेकांमध्ये आणि परीक्षेत पेपर लिहिताना अगदी ऐन वेळेला एखाद्या शब्दावरती आपण अडकून जातो. त्याचं कारण असं आहे की ते समजलेलं नाहीये, त्याची नुसतं पाठांतर करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी आपण ह्याची सगळी सूत्र सुरू करताना एक गोष्ट नक्की म्हणेन की अभ्यास का करायचा आहे हे पहिले ठरवा. परीक्षा पास करायची आहे हे बरोबर आहे, पण तरी आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा आपण तो का करतो आहे. सपोज तुम्ही इतिहासाचं पुस्तक घेऊन बसता आहात तर तुम्ही जेन्युइनली इतिहासामध्ये इंटरेस्टेड आहात आणि ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का फक्त हा मी हे लक्षात कसं ठेवू आणि हे परीक्षेत कसं लिहू, इतकाच तुमचा स्कोप आहे. जेव्हा तुमचा स्कोप फक्त परीक्षेशी निगडीत असेल तेव्हा मग डेफिनेटली तुम्हाला त्याचा स्ट्रेस होणार, कारण तुमचा उद्देश वेगळा आहे किंवा मी तुम्हाला म्हणेन की तुमचं लक्ष वेगळं आहे. तर तुम्ही तुमचा अभ्यास करताना तुमचं लक्ष समोर ठेवा, ठरवून घ्या की आपल्याला का करायचा आहे हा अभ्यास. जसं आता त्या जाधव सरांनी सांगितलं की ते पण CMA करतात, तर तुमचं लक्ष काय आहे की मला कॉस्ट अकाउंटंट बनायचंय. मग आता ते लक्ष समोर आहे, हे एक मोठं लक्ष आहे की मला कॉस्ट अकाउंटंट बनायचंय. मग त्याच्यातलं एक छोटं टार्गेट काय असेल तुमचं की मला जर कॉस्ट अकाउंटंट बनायचं तर मला फाउंडेशनची एक्झाम पास झाली पाहिजे, मग इंटर्स पास झाली पाहिजे, मग फायनल पास झाली पाहिजे. मग मला जर फाउंडेशन पास व्हायचं तर हा अकाउंट्सचा विषय माझा क्लिअर झाला पाहिजे, म्हणजे मला अकाउंट्स बद्दलचं पहिले नॉलेज आलं पाहिजे. कारण आता जर समजा मी 40 पैकी 41 मार्क मिळवून पास जरी झालो
पण मला जर त्याचं प्रॉपर नॉलेज नसेल तर मी कुठेतरी इंटर्स मध्ये अडकेन, कुठेतरी फायनल्स मध्ये अडकेन. किंवा जसं शालेय विद्यार्थी असतात, एखाद्याचं स्वप्न असेल की मला मोठं झाल्यानंतर एक फिल्म स्टार व्हायचं आहे, पण त्यासाठी बेसिक एज्युकेशन तर गरजेचं आहे ना. मग तुमचं ते मोठं लक्ष असेल, पण त्यासाठी तुम्ही कमीत कमी 10वी 12वी कमीत कमी ग्रॅज्युएशन हे करायला पाहिजे. तुम्हाला काही बेसिक स्किल्स जे आहेत, लिहिणं वाचणं, एखादी गोष्ट समजून घेणं, वेगवेगळ्या भाषा शिकणं, किंवा ऍक्टिंगचं टेक्निक सुद्धा शिकवताना ते ज्या भाषेत बोलतायत ते समजणं, हे समजण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग मला जर समजा ग्रॅज्युएशन करणं गरजेचं असेल तर मग त्यासाठी मला आता शाळेतला अभ्यास करणं गरजेचं आहे, ही येणारी परीक्षा पास करणं गरजेचं आहे. या उद्देशाने जर समजा आपण बसलो आणि त्या मोठं जे तुमचं लक्ष असेल, जे तुमचं मोठं जे ध्येय असेल, त्याला तुम्ही पाठ केलं, काही मोठी लक्ष ठरवली, काही छोटी लक्ष ठरवली, तर त्याच्यातनं जर समजा तुम्ही अभ्यासाला बसलात तर डेफिनेटली तुम्हाला प्लॅन करायला खूप सोपं जाईल त्याच्यात. तर पहिलं आपलं सूत्र आहे की आपलं लक्ष ठरवा. आपण हा काही जो अभ्यास करणार आहोत तो आपण का करणार आहोत. एखादा व्यक्ती जसा म्हणाला की मला डॉक्टर व्हायचं आहे, पण तो आता सपोज 5वीत आहे, तर त्याला जर डॉक्टर व्हायचं आहे पण तो आता जर 5वीत आहे, तर त्याने 5वी ते 10वी काहीच अभ्यास नाही केला आणि मग नंतर जाऊन 10 वर्षानंतर तो डॉक्टर बनणार आहे का? नाही. मग मला जर समजा पुढे जाऊन मोठं होऊन डॉक्टर बनायचंय, तर आता मला जे माझ्या सिलेबस मध्ये जे विज्ञानाचं बेसिक शिक्षण आहे ते मला आलं पाहिजे. आणि ह्या उद्देशाने जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा तुमचा इंटरेस्ट ऑटोमॅटिक वाढत जाईल त्याच्यामध्ये, की हा मला डॉक्टर बनायचं आणि त्याच्यासाठी मला ह्या गोष्टी पास करायच्या. आपण असं नाही म्हणू शकत ना की नाही मी शाळेमध्ये मॅथ्स नाही करणार कारण मला तर डॉक्टर बनायचं आणि डॉक्टरला काय करायचं मॅथ्स घेऊन, किंवा मी हिस्ट्री नाही करणार. असं नाहीये, ते तुमचे टप्पे आहेत. त्याच्यामुळे तुमचं मोठं ध्येय जे आहे ते साध्य करायचं असेल तर हे छोटे छोटे ध्येय तुम्हाला साध्य करावे लागतील. तर तुमचं लक्ष पहिले ठरवून घ्या की आपलं मोठं लक्ष काय आहे, कशासाठी आपण हे शिक्षणाचा घाट घातलेला आहे. मग आता तुमचं मोठं लक्ष असेल की तुम्हाला डॉक्टर बनायचं आणि मग त्याच्यातच तुम्ही एक छोटं लक्ष घ्या की मग आता मला माझ्या 5वीच्या 6माहीच्या परीक्षेमध्ये 80% गुण मिळवायचे. आणि मग तुम्ही जेव्हा त्या उद्देशाने, हे मोठं उद्देश आणि हे छोटं उद्देश, असं जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा तुमचा इंटरेस्ट नक्कीच जास्त असेल, कारण तिकडे तुम्ही स्वतःसाठी बसता, दुसऱ्या कोणासाठी. पण एकदा लक्ष ठरवलं ना, तर कोणतंही लक्ष जर समजा साध्य करायचं असेल तर तुम्हाला बेसिकली 3 D's वापरावे लागतात. त्यातला पहिला डी आहे तो म्हणजे डिटर्मिनेशन. नुसतीच इच्छा नाही, फर्म डिटर्मिनेशन. मला करायचंच आहे, नुसती इच्छा म्हणजे मला हे करायची इच्छा आहे, आय विश टू डू इट. डिटर्मिनेशन म्हणजे तुम्ही जेव्हा त्याला मेहनतीचा हात लावता की मला जी करायची इच्छा आहे त्याला ऍक्च्युअली उतरण्यासाठी तुमची जी पूर्ण मनाने तनाने तुम्ही जी काही मेहनत त्याच्या मागे लावाल, दॅट इज डिटर्मिनेशन. यू आर डिटरमाइंड टू अचीव इट. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे डेडिकेशन. बऱ्याच वेळेला आपण बघतो की अभ्यासाचं ना ठरवलेलं असतं की हा मी आता ह्या सेमेस्टरमध्ये एवढे मार्क मिळवले, पण ही नुसती इच्छाच बनून राहील जर तुम्ही त्याच्या रिलेटेड लागणारी मेहनत केली नाही. तर नुसती इच्छा म्हणून नका ठेवू, ते तुमचं गोल म्हणून ठेवा, ते डिटर्मिनेशन ठेवा त्याच्यामध्ये की मला हे करायचंच आहे. आणि एकदा मग ते ठरवलं की रोजच्या रोज अगदी स्वतःला झोकून देऊन त्याच्यामध्ये आपण काम करायला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा डी तो आहे तो म्हणजे डिसिप्लिन. बऱ्याच वेळेला लोक इकडे लॅक करतात. मग ते मार्क आणि त्यांचं ते प्लॅन बीन असं खूप असतं. मी खूप वेळा बघते की परीक्षेला 6 महिने असताना मुलं म्हणतात मॅडम रँक आणायचा आहे, मेरिट आणायचं आहे आम्हाला. आणि मग मला छान वाटतं असं की वा छान मुलं असं म्हणतात, तर दिस इज गुड. मग थोडस 4 महिने राहिलेले असं तेव्हा म्हणतात नाही नाही फर्स्ट क्लास पर्यंत आलो तरी चालेल, मेरिट बिरिट नसलं तर काही हरकत नाही, कमीत कमी फर्स्ट क्लास तर मिळू दे. अजून 2 महिने राहिलेले असतील ते म्हणतात नाही ते थोडस काय ह्या एक्झाम्स अवघड असतात, या एक्झाम्स मध्ये आपण थोडं पास झालं तरी खूप चांगली गोष्ट आहे. किंवा मी जर समजा
ह्या एक्झामला म्हणजे काय ते आपण म्हणू की ह्याच्यात तर ह्या आमच्यात आता प्रोफेशनल एक्झाम्स आहेत ज्यांना मी शिकवते, तर त्यांचं तर असं म्हणणं आहे की नाही मॅडम आम्ही तर एवढे न्यूज वगैरे मध्ये ऐकतो की खूप अवघड परीक्षा आहे, तर ह्या परीक्षेमध्ये आम्ही पास झालो तरी खूप आहे. ते मेरिट बिरिट जाऊ द्या, ते पुढच्या वेळेला इंटर्सच्या वेळेला आम्ही मेरिटचा विचार करू. आणि परीक्षेला एक 15 दिवस 8 दिवस असं काही राहिलं असेल तर नाही, जशी येईल तसं मी देऊन टाकेन, मग बघू काय होतंय, ते झालं तर झालं, पास नव्हतं नाही झालं. हे का होतं बऱ्याच वेळेला, कारण ठरवलेलं तर असतं सुरुवातीला आणि प्रत्येकाची इच्छा असते, तर मेरिटमध्ये आलेलं कुणाला नाही आवडणार, पण त्याला लागणारी जी मेहनत आहे, त्याला लागणारं डिटर्मिनेशन आहे, जे डेडिकेशन आहे, ते कमी पडतं कुठेतरी. आणि ते जरी समजा असलं म्हणजे करायची इच्छा खूप असते, मेहनत घ्यायची इच्छा खूप असते, पण डिसिप्लिननी ते केलं जात नाही. तर अभ्यासामध्ये इंटिग्रिटी आणणं खूप गरजेचं आहे, डिसिप्लिन आणणं खूप गरजेचं आहे. मग आपण जे ठरवलेलं आहे त्याचा प्लॅन करणं, तो प्लॅन व्यवस्थित फॉलो करणं आणि डिसिप्लिन मध्ये तुम्ही जे काही ठरवलं आहे ते एखाद्याला सांगणं आणि त्याला अकाउंटेबल राहणं. मग घरातल्या तुम्ही मोठ्यांना सांगा, तुमच्या टीचर्सला सांगा आणि त्यांना अकाउंटेबल राहा, त्यांना कळवत जा की आज मी एवढा अभ्यास करणार होतो, त्याच्यातला मी एवढा केलेला आहे, एवढा बाकी आहे, किंवा मी एवढा करणार होतो त्याच्यातला हा मी पूर्ण केलेला आहे आणि मी काहीतरी एक्स्ट्रा केला. तर रोजच्या रोज ही अकाउंटेबिलिटी जर समजा ठेवली तर ते सुरुवातीला डिसिप्लिन पडायला त्याचा खूप फायदा होईल. बऱ्याच वेळेला अभ्यासाचं टेन्शन परीक्षेच्या वेळेला याकरता येतं आणि ह्या स्ट्रेसचे खूप वाईट परिणाम मुलं स्वतःवरती करून पण घेतात. मुलं असेल कोणी असेल, आई वडिलांवरती पण कधी कधी ह्या अभ्यासाच्या रिलेटेड स्ट्रेस जो असतो त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्याचा मूळ रिझन आहे डिसिप्लिन. तर स्वतःला जर डिसिप्लिन लावून घ्यायचं असेल तर सुरुवात तुम्ही अशी करा की कोणाला तरी अकाउंटेबल राहा, कोणाला तरी सांगत जा की मी या महिन्याभरामध्ये एवढा टॉपिक संपवणार आहे आणि मग त्याचा पार्ट करा दिवसांमध्ये. मग आजच्या दिवसाला माझं एवढं कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, मग तुम्हाला संध्याकाळी विचार हे झालं का. अशी जर सुरुवात केली तर हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच एक डिसिप्लिन लागून जाईल. पण हे 3 Ds जर समजा फॉलो केलं तर खरंच अभ्यास करणं इतकं अवघड राहणार नाही. जो अभ्यास करायचा आहे त्याचा नीट प्लॅन बनवावा. आपण ज्याला ब्लूप्रिंट म्हणतो ना, तसा एक ब्लूप्रिंट बनवायचा. आणि हे शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पण करायला काहीच हरकत नाही, कॉलेज मधले मोठे जी लोक मोठे MD वगैरे लेवलला आहेत त्यांनी करायला काही हरकत नाही, की तुम्हाला माहिती असतं की आज पासनं किती दिवसांनी तुमची परीक्षा आहे किंवा किती दिवसानंतर तुम्हाला ह्या अभ्यासाचा परिणाम कळणार आहे. तर तुम्ही बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करा. जसं बघा की याचं थोडंसं रिलेशन आपण एका आपल्या आयुष्याशी निगडीत एका गोष्टीशी लावूया, की लग्न जेव्हा ठरतं ना तेव्हा लग्नाची तारीख आणि मुहूर्त ठरवतात. आता आज सपोज आपण सप्टेंबर एंडला बसलेलो आहे, आज जर कोणी लग्न ठरवत असेल आणि त्यांनी ते पहिले काय करतात तर ते तारीख आणि वेळ ठरवतात लग्नाची, ते फायनल टार्गेट ठरवून देतात. अच्छा तोपर्यंत मग सपोज आता ती तारीख निघालेली आहे 29 मार्चची, 29 मार्चला लग्नाची सगळी कामं कंप्लीट झालेली असली पाहिजे, मग ते बॅकवर्ड कॅल्क्युलेशन सुरू होणार. तसंच अभ्यासाशी रिलेटेड जे काही तुमचा परीक्षेशी रिलेटेड जे काही तुमचं प्लॅनिंग आहे ते असंच बॅकवर्ड कॅल्क्युलेशन नाही करा. तर तुमचं जर मार्च मध्ये एक्झाम आहे तर अजून त्याला किती दिवस बाकी आहेत, जेवढे दिवस बाकी आहे त्याच्या रिलेटेड किती सब्जेक्ट्स आहेत जे तुम्हाला कंप्लीट करायचं, त्याच्यात केवढा पोर्शन आहे, मग त्याला तुम्ही पाठ करा. त्याचा प्लॅन मंथली, वीकली आणि डेली मध्ये बनवून द्या. ह्या महिन्यामध्ये मला हा विषय करायचा आहे, ह्या महिन्यामध्ये मला हा विषय करायचा आहे, मार्च मध्ये परीक्षा आहे म्हणजे मला जानेवारी पर्यंत माझा सगळा पोर्शन कंप्लीट करायचा आहे. जानेवारी पर्यंत पोर्शन कंप्लीट करायचा आहे म्हणजे मी आत्ताच अभ्यासाला लागलं पाहिजे. माझ्याकडे 6 विषय असतील तर मग मला डिसेंबर पर्यंत ते कंप्लीट करायचे, महिन्याला 2 विषय करायचे, नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिने राहिले, मग 2 विषय महिन्यात करायचं म्हणजे माझ्याकडे 15 दिवस आहेत. किंवा एकाच दिवशी मी जर 2 विषय करणार असेल तर अर्धा दिवस रोज आहे माझ्याकडे तो विषय करायला. मग त्याच्यासाठी अर्धा दिवस रोज आहे म्हणजे मग मी रोज काय करायचंय याचा टार्गेट आणि ऍक्शन प्लॅन बनवून ठेवायचं, की मला ह्या महिन्यात किती कंप्लीट करायचंय, मग मला ह्या आठवड्यात किती कंप्लीट करायचंय, मला ह्या दिवशी किती कंप्लीट करायचंय आणि त्यासाठी मी किती तास देतो. आणि मग जेवढं पोर्शन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे त्याच्यासाठी कमीत कमी किती वेळ मला अभ्यासाला लागणार आहे
हे तुम्ही तुमच्या मनाशी निश्चित करून घ्या. होतं कसं, अभ्यासाला बसताना लोक हा चला आता मी बसतोय, फार कमी वेळ अभ्यासाला बसताना ना तुम्ही असा विचार करून बसता की मी आता 2-3 तास अभ्यास करणार, असं डिक्लेअर करून बसून जायचं मी आता 3 तास अभ्यास करणार आहे, मला कोणीही इथून उठवायचं नाही. तुम्ही जेव्हा समोरच्याला 3 तास म्हणून डिक्लेअर करता आणि तुम्ही 3 तासाच्या आत जर उठलात, तुमच्या घरातलेच लोक आहेत ना, मग ते विल हेल्ड यू अकाउंटेबल आणि तिथून तुम्हाला डिसिप्लिन लागायला सुरू होईल. जसं जसं तुम्हाला डिसिप्लिन लागायला सुरू होईल तुमचं डेडिकेशन जास्त वाढत जाईल त्याच्यात. आणि मग तुम्ही तिकडे तुम्हाला लक्षात यायला लागेल की नाही आपल्याला एवढं करायचं आहे, आपला एवढा प्लॅन आहे, मग आपल्याला एवढं करायचंच आहे, मग आपण त्याच्यामध्ये लागतो. कसं असतं नोकरीत व्यवसायात पण वरती डोक्यावरती विचारणारा कोणी नसेल तर ते टार्गेट्स कम्प्लीट होत नाहीत ना, तसंच अभ्यासाचं. तर घरी जर कोणी विचारत असेल तर फारच चांगले, आणि नसेल विचारत तर कोणाला तरी तयार करा आणि त्यांना तुम्ही तुमचा अख्खा प्लॅन देऊन टाका. या दिवशी माझी परीक्षा आहे, या दिवशी मला पोर्शन कम्प्लीट करायचा, माझ्याकडे एवढे दिवस आहेत, मी या महिन्यात एवढं कम्प्लीट करणार आहे, या महिन्यात एवढं करणार आहे, मग ह्या आता ऑक्टोबर महिन्यात जेवढं कम्प्लीट करणार आहे त्यासाठी माझा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा हा प्लॅन आहे आणि आजच्या दिवशी मी एवढं कम्प्लीट करणार. असं जेव्हा आपण छोटे टार्गेट्स अचीव्ह करायला लागतो तेव्हा आपल्याला ते मोठं टार्गेट अचीव्ह करणं सोपं जातं. आणि रोजचा तो टायमिंग ठरलेला पाहिजे की मी रोज इतका वेळ, कमीत कमी इतका वेळ तर मी रोज अभ्यासाला बसणार आहे, आणि हे डिक्लेअर करून द्यायचं, हे आपल्या मनाशी निश्चित करायचं आणि सरळ डिक्लेअर करून द्यायचं. आणि हे जे आपण छोटे टार्गेट्स अचीव्ह करतोय तेव्हा आपलं एक मोठं लक्ष जे आहे ना ते कायम समोर ठेवायचं. ते जे आपले कॉस्ट अकाउंटिंग करतात ते सर, त्यांनी त्यांचं मोठं लक्ष समोर ठेवायचं की मला CMA बनायचंय. मी आता असे ना का फाउंडेशन किंवा इंटर्स लेवलला, मी आता एक छोटासाच पाठ करत असेल पण मी हे सगळं का करतोय, कारण मला CMA बनायचं. ते तुम्हाला कॉन्स्टंट मोटिवेट करत आहे. जेव्हा पण तुम्हाला कोणत्याही मोमेंटला कंटाळा येऊन जाईल की किती कंटाळवाण आहे हे अभ्यास करण्याची प्रोसेस, आणि निश्चितच बघा ही खरंच कंटाळवाणी. कोणतीही गोष्ट तुम्हाला लाईफ मध्ये जर अचीव्ह करायचं असेल ना तर ते फार काही असं इंटरेस्टिंगच असतं असं नाहीये, त्याच्यासाठी घ्यायला लागणारी जी मेहनत आहे ती कंटाळवाणीच असते. पण म्हणूनच तिकडे आपल्याला जास्त डिसिप्लिनची गरज असते. आता सचिन तेंडुलकरला पण लहानपणी आवडत नसेलच ना, सकाळी उठून पहाटे उठून सगळे मुलं झोपलेले असताना तापात बिपात कसे पण ते जाऊन तिकडे बसणार, त्यांनाही त्यावेळेला ते आवडत नसेल. पण आज जर विचारलं तर त्यांनी तेव्हा ती मेहनत घेतली, ते डिटर्मिनेशन, ते डेडिकेशन, ते डिसिप्लिन तेव्हा लावलं, म्हणून आज सचिन तेंडुलकर इज द सचिन तेंडुलकर. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला नेहमी लक्ष द्यायला पाहिजे. आपलं दुसरं सूत्र ज्याच्याबद्दल मगाशीच मॅडम म्हणाल्या ते म्हणजे एकाग्रता. मला वाटतं अभ्यासाचा सगळ्यात मोठा दुश्मन काय असेल तर ते नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट. एकाग्रता खरं फक्तच अभ्यासात नाही, कॉन्सन्ट्रेशन हे फोकस हे सगळीकडे लागतो आपल्याला. कोणतंही काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये फोकस लागतो. आता तुम्ही एक साधं उदाहरण देते मी की फार जवळचं उदाहरण आहे सगळ्यांच्या. या लॉकडाऊन नंतर खूप जण एका ठिकाणी नक्की गेले असतील, ते म्हणजे न्हाव्याकडे. आता न्हाव्याने जर कॉन्सन्ट्रेशननी केस कापले नाही तर काय होईल याचा विचार. कोणत्याही कामात कॉन्सन्ट्रेशनची फार गरज असते आणि अभ्यासात त्याची जास्त गरज असते, कारण तसाही एकंदर आपल्याला ते आवडत. होतं कसं की अभ्यास करताना हे कॉन्सन्ट्रेशन ब्रेक करण्याचे आपल्याकडे बरेचसे गोष्टी अवेलेबल असतात, बरेचसं डिस्ट्रॅक्शन अवेलेबल असतं ज्याच्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. ते म्हणजे एक तर आपल्या मनातले पहिले विचार की मला अभ्यासच करायला आवडत नाही, मी केलेला अभ्यासाचा काय उपयोग होणार आहे का, हे परीक्षेत येणार आहे का, मला ते तिकडे इफेक्टिव्हली लिहिता येईल का, तर मी जे शिकतोय ते आलंच नाही परीक्षेत तर काय करायचं. आणि आता तर सध्या असं आहे की आपण घरी बसून आपलाच अभ्यास करतोय, म्हणजे फारसा काही असा कोणाशी शाळेत वगैरे कंटिन्युअस मुलांशी वगैरे बोलतो तसं पण नाही होत. हे जे आपल्या मनातले विचार असतात, मग आजूबाजूचं जे काही वातावरण असतं, कुठेतरी गाणे चालू आहे, कुठेतरी आवाज चालू आहे, कुठेतरी कोणतरी बोलतंय किंवा भांडणं आहेत किंवा कुठेतरी क्रिकेट मॅच चालू आहे, हे सगळं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला फार कारणीभूत असतं.
आणि त्याचबरोबर आता एक नवीन यंत्र आपल्या हातात आहे सगळ्यांच्या, मोबाईल. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इन जनरल युट्यूब किंवा हे वेब सिरीज बघण्याचे हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म, हे बघत असताना आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा काहीही म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची काही कमतरता नसते. मी असं ऐकलंय की मुलं असं रात्रभरामध्ये वेब सिरीजचे एक सीझन बघून टाकतात. तिकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे आपला कॉन्सन्ट्रेशन, आपल्या डोक्याला कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही असं नाहीये. कारण जसं तुम्हाला म्हटलं की एखादी वेब सिरीज बघून टाका आज रात्रभरात, तर ती तुम्ही आरामात बघून टाका. पण मग तेच जेव्हा अभ्यासाला बसतो ना, तेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला धोका द्यायला लागतात. मग तेव्हा आपल्याला वाटतं की नाही, आपण कॉन्सन्ट्रेटच नाही करू शकत आहे. इट इज नॉट पॉसिबल. याचं कारण असं आहे की मुळातच आपल्या डोक्यात हे विचार असतात, मला तर अभ्यासच करायला आवडत नाही. तर ही जी निगेटिव्हिटी आहे ना, ह्याला थोडंसं बाहेर काढायला, आणि त्यासाठी आपल्याला पहिलं सूत्र कामाला येईल, तुमचं लक्ष ठरवून. जेव्हा पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक व्हायला लागतं, तेव्हा आपल्या लक्षाला जाऊन कनेक्ट करा. गो अँड कनेक्ट विथ युअर एम. का करतोय आपण अभ्यास, कशासाठी आहे, आणि मग त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर मग हे काही छोटे छोटे टिप्स आहेत जे आपण या दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतो आहेत. ते म्हणजे अभ्यासाला बसण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते, तर शक्यतो सकाळी अभ्यासाला बसा. आणि नाही तर मग तुम्हाला ज्या वेळेमध्ये, म्हणजे असं नाही आहे की सगळ्यांना सकाळी होतो, पण शक्यतो सकाळची वेळ ही जास्त चांगली वापरली जाते. किंवा मग दिवसभरातल्या कुठल्या वेळी तुम्हाला अभ्यास करणं जास्त सोयीचं जातं, तर तुमचा अभ्यासाचा प्राईम टाइम काय हे ठरवून घ्या आणि मग तेव्हा अभ्यासाला बसा. काही मुलांचं किंवा मी आता हे अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रातच असल्यामुळे मी बघितलं की मुलांना ना रात्री अभ्यास करायची खूप सवय असते. पण मी असं म्हणेन की दिवसा उजेडात अभ्यास करणं हे जास्त चांगलं आहे. पहाटे उठून अभ्यास करणं हे जास्त चांगलं आहे, कारण तेव्हा आपलं माइंड फ्रेश असतं. रात्री काय होतं की तुम्ही दिवसभरात काय पूर्ण वेळ 8 तासाची झोप वगैरे काढलेली नसते दिवसभरामध्ये, आणि मग रात्री पण तुम्ही जेव्हा जागता तेव्हा तुमचं मेंदू कुठेतरी थकून जातो. तर खूप रात्री जागत बसण्यापेक्षा तुम्ही मध्यरात्री उठून पहाटेपर्यंत मग सकाळपर्यंत अभ्यास करून मग रात्री 4 तासाची झोप घ्यायची, दुपारी 4 तासाची झोप घ्यायची, अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तो जास्त इफेक्टिव्ह. किंवा मग जो काही टाइम तुमचा प्राईम आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की ह्या टायमिंगला मी कॉन्सन्ट्रेट करू शकतो, तो टायमिंग ठरवून घ्या. पण मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की मग तिकडे मात्र तुमचं इंटिग्रिटी पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. की मी जर समजा दुपारी 12 ते 6 या टायमिंग मध्ये माझा अभ्यासाचा टायमिंग आहे, तेव्हा मला जास्त चांगला अभ्यास करता येतो, मग तेव्हा काहीही दुसरं प्रलोभन असेल तरी पण मग तेव्हा अभ्यासाला बसायचं. इथे मग तुम्हाला ते 3 Ds लागतील, डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिसिप्लिन. आणि सगळ्यात महत्वाचं, कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी अभ्यास करण्याच्या आधी एक 15 मिनिटं डोळे बंद करायचे आणि शांत बसून राहायचं. हे याकरता करायचं कारण हे जे काही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात, हे वेगवेगळे प्रकारचे विचार येतात. कधी कधी लहान मुलांचं असं खूप होतं की ते अभ्यासाला बसतात, 5वी, 4थी, 5वी, 6वी, त्याच्या आधीच्या मुलांच्या अभ्यासाबद्दल आपण कोणी एवढे सिरियस पण नसतो. पण 4थी, 5वी पासून जरासं मुलांनी सिरियसली थोडं थोडं अभ्यासाचा डिसिप्लिन लावून घेतला पाहिजे, आणि तो पुढे जाऊन फायदा होतो त्याचा. तर अशा वेळेला ना मुलांच्या डोक्यात ते बसतील टेबल्स लिहायला, पण त्यांच्या डोक्यात विचार बरेचसे काय काय येतात. मग बाहेर माझी मैत्रीण खेळतीये का, मग टीव्ही वरती नवीन कार्टून लागलंय का, आणि हीच गोष्ट मोठ्यांबरोबर पण असते. मग माझा कोणता मित्र इंस्टाग्राम वरती कोणता फोटो टाकतोय, कोणाचं काय रिलेशनशिप स्टेटस बदलतं आहे, म्हणजे हे सगळे विचार डोक्यात यायला लागतात. किंवा मी जे अभ्यास करतो ते येणार आहे का, मला जमणार आहे का, किंवा माझी आई कायमच मला ओरडत असते म्हणून माझा अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही, वगैरे वगैरे वगैरे. अशा बऱ्याचशा गोष्टी अशा डोक्यामध्ये कावळे कावकाव कावकाव करत बसलेली असतात. आणि ती सगळी गोष्ट कावकाव तुमच्या डोक्यातली बाजूला जाण्यासाठी म्हणून आपण अभ्यास सुरू करण्याच्या आधी थोड्या वेळ शांत बसायचं, 15 मिनिटं, आणि तुमच्या डोक्यात हे जे काही नकारात्मक विचार येत असतील त्या विचारांना परस्पर टोलवायचं. टोलवायचं म्हणजे दुर्लक्ष करायचं असं नाही. बरं ठीक आहे,
हा विचार येतोय. बरं ठीक आहे, मग काय विचार आला आपल्या डोक्यामध्ये, मी हा जो अभ्यास करतोय तो माझ्याकडनं होईल का? होईल. तर प्रत्येक निगेटिव्हिटीला एका पॉझिटिव्हिटीने उत्तर द्यायचं. मला हे सगळं परीक्षेत आठवेल का? आठवेल. ज्या मोमेंटला तुमच्या डोक्यात येतं की आठवेल का? आठवेल. माझ्याकडनं अभ्यास पूर्ण होईल का? होणार आहे. मला हा विषय समजणार आहे का? समजणार आहे. तर जेव्हा तुम्ही त्या निगेटिव्ह थॉट्सला ऍड्रेस करता आणि त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करता, ते हे तुम्ही 15 मिनिटांमध्ये करायचं. अजून एक सूत्र असं आहे की तुम्ही अभ्यासाला बसायच्या आधी किंवा इन जनरल सुद्धा ओंकार करणं, मेडिटेशन करणं, हे इत्यादी हे सगळेचे तंत्र आहेत, हे वापरावेत. आपल्याकडे बऱ्याच वेळेला घरातले मोठे ही गोष्ट करत असतात आणि हे सगळं जर समजा तुम्ही सकाळी केलं, म्हणजे सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसायच्या आधी एक 10 मिनिटं ओंकार जर समजा केलं आणि मग 15 मिनिटं तुम्ही शांत बसून राहिलात आणि मग जर तुम्ही अभ्यासाला सुरू केला, तर डेफिनेटली तुमची अभ्यासातली एफिशियन्सी आहे. आणि हे मला फार छान वाटतं हे सांगायला की आमच्या ENG चे बरेचसे प्रोग्राम जे असतात ते ह्या ओंकाराने चालू होतात. आणि कोणत्याही धर्माचा, जातीचे कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत त्याला कधी विरोध केला नाही, उलट त्यांना त्याचं महत्व कळायला लागलं आणि त्यांनी ते फॉलो पण करायला सुरू केलं. ओंकाराचं असं नाही, जिकडे मन कॉन्सन्ट्रेट करू शकेल, मनाला, तुमच्या डोक्याला, ब्रेनला तुम्ही जिकडे ट्रेन करू शकतात की एवढ्या वेळासाठी आपल्याला फोकस करायचा आहे, असं कोणतंही टेक्निक वापरा. ओंकार हे एक फार कॉमन टेक्निक आहे, मेडिटेशन हे एक फार कॉमन टेक्निक आहे. तर तुम्ही असं कोणतंही टेक्निक वापरू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढे जाऊन. आणि ते करून झालं, ते तेवढं 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं मेडिटेशन झालं की मग 10 मिनिटं मेडिटेट करायचं, ओंकार करायचं, 15 मिनिटं शांत बसायचं आणि मग आपल्या अभ्यासाला सुरू करायचा. आणि हे सगळं अभ्यासाच्या टायमिंगच्या व्यतिरिक्त मधला टायमिंग आहे. नाही तर 1 तासामधला 20 मिनिटं तुम्ही हे ओंकार वगैरे कराल, मग म्हणाल नाही आता आम्ही एवढाच वेळ 40 मिनिटं अभ्यास करतो, असं नाही. पहिले 20 मिनिटं बसून हे करायचंय, मग 1 तास बसून अभ्यास करायचा आणि तुमची एफिशियन्सी नक्की वाढेल. आणि याच्याने काय ना, मन स्थिर होऊन जातं. अभ्यासात जर समजा कॉन्सन्ट्रेट ते स्थिर करायची फार गरज आहे. आणि ते स्थिर जर करायचं असेल तर मनातले जे निगेटिव्ह विचार आहेत, जे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात, त्यांना थँक्यू म्हणायला शिका. आणि त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी इफेक्टिव्ह टेक्निक आहे ते म्हणजे तुम्ही मेडिटेशन करणं, ओंकार करणं. याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल. आणि अतिशय सोपी टेक्निक आहे, याला काही फार एक्स्ट्रा तुम्हाला काही खर्च वगैरे करायचा नाही. आपण आता एकाग्रतेमधल्याच पुढच्या गोष्टी अशा बघूयात की जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत त्या अपेक्षित गोष्टींबाबत मनाला कायम सूचना करत राहा. ऍफर्मेशन देत राहा तुम्ही स्वतःला सांगत राहा. म्हणजे आता हे तुम्ही अभ्यासाला बसताना स्वतःला एकदा ते सांगा की आजच्या दिवसात मला एवढं कम्प्लीट करायचंय, मी एवढ्याचा टार्गेट बनवलंय आजच्यासाठी, मग आज मला एवढं कम्प्लीट करायचं आहे. हे जर तुम्ही स्वतःला सांगून मग अभ्यासाला बसलात ना, तर डेफिनेटली तुमचं मन जे आहे ते तुम्हाला त्याच डिरेक्शनला घेऊन जातं. बऱ्याच वेळेला अभ्यास करताना आपण असं काही आपल्याशीच बोललेलो नसतो की मला एवढा आजच्या दिवसामध्ये करायचं आहे. मग ते आपण विसरू, मग तुमचं मन तुम्हाला डायरेक्ट कसं करणार की तुमचं अजून काम राहिलंय ते. एखाद्या आवडीचं वेब सिरीज बघताना त्याचं जर समजा सगळे सीझन मधले सगळे एपिसोड बघितले आणि लास्ट एपिसोड बघितला नाही, तर तुम्हाला ते शांतता मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही लास्ट एपिसोड बघत नाही. आहे की आपल्याला हा सीझनचे सगळे एपिसोड बघायचे, मग एक पण एपिसोड नाही बघितला तर आपण त्या एपिसोड पर्यंत परत जाऊन तो बघून घेतो. मी तर कोणताच वेब सिरीज बघत नाही, तर तुम्ही परत जाऊन ते बघून घेत असाल परत एकदा. कारण का आता तिकडे आपल्या मनाला आपण ट्रेन केलेलं असतं की मला हे सगळे एपिसोड बघायचे आहे. मग असंच जर समजा तुम्ही तुमच्या मनाला ट्रेन केलं की आजच्या दिवसभरात माझ्या अभ्यासाच्या या वेब सिरीज मधले हे सगळे एपिसोड मला करायचे आहेत, मला आता मॅथ्स करायचंय, मग मला हिस्ट्री करायचंय, मग मला अकाउंट्स करायचंय, जे काही तुमचे विषय असतील, आणि आज ह्या विषयांमधल्या एवढ्या गोष्टी मला कम्प्लीट करायच्या. हे जर तुम्ही एकदा अभ्यासाला बसायच्या आधी स्वतःला अफर्म केलं, स्वतःला सांगितलं, तर तुमचं मन तुम्हाला डेफिनेटली त्याच्याकडे डायरेक्ट करत राहील. आणि डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला सूत्र 1 मधलं 3D कायम मदत करणार.
आणि जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे असे विचार येतात, मला समजेल का, मला जमेल का, तेव्हा आपण मगाशीच म्हटलं तसं समजेल का, असं नकारात्मक आलं की लगेच समजेल. समजतंय का मला मी काय वाचतोय ते, समजतंय. नाही समजलं, परत उलटून घ्या, परत वाचा. पण हे सुरुवात करणं फार गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकाग्र मन हे एखाद्या सर्च लाईट प्रमाणे असतं. ते तिकडेच फोकस करतं जिकडे तुम्हाला बघायचं. तुम्ही बघा टॉर्च, अंधाऱ्या रूम मध्ये तुम्ही टॉर्च मारून ज्या कोपऱ्यात बघता ना, तर तो टॉर्च तुम्हाला तेवढाच कोपरा दाखवतो. मग तुम्ही तो टॉर्च दुसऱ्या कोपऱ्याकडे फिरवला तर मग तो तुम्हाला दुसरा कोपरा दाखवतो, नाही तर तोपर्यंत तो कोपरा अंधारातच राहील. तर ज्या कोपऱ्यावरती तुम्ही टॉर्च मारताय तिकडेच त्याचा फोकस असणार आहे. तसंच तुमचं जर समजा एकाग्र मन असेल तर तुमचा बरोबर फोकस तुमच्या अभ्यासावरती येईल. आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी फार छोटे छोटे टेक्निक्स तुम्ही सर्च केले, घरी आई वडिलांना विचारले, टीचर्सला विचारले तर तुम्हाला कळेल. आपला पण प्लॅन आहे की आपण पुढे कधीतरी याच्यावरती पण एक संवाद निश्चित घेऊयात मुलांसाठी. तर आपण जेवढं आपल्या मनाला कॉन्सन्ट्रेशन मध्ये ठेवतो तेवढं आपल्याला आपलं फोकस वाढतो आणि आपल्याला तेवढा आपला अभ्यासच दिसायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही फार कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करता ना, तेव्हा मी एक सांगेन की अभ्यास फार इफेक्टिव्हली होतो आणि कमी वेळात होतो. अभ्यासाला जर वेळ जास्त लागत असेल तर याचं कारण असं आहे की तुमच्या आजूबाजूचे प्रलोभन खूप आहेत आणि तुमचं मन तिकडे कुठेतरी एकाग्र होत नाहीये आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ लागतो, इफेक्टिव्हनेस नाही. तुम्ही जर समजा कॉन्सन्ट्रेट करायला शिकलात तर तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करता येईल आणि मग याच्याने मग तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी पण टाइम काढता येईल. आपल्या तिसऱ्या सूत्राकडे आपण जाऊयात की अभ्यासाला बसताना काय करायचं. बऱ्याच वेळेला मुलं ठरवतात, विद्यार्थी ते बसतात अभ्यास करण्यासाठी, पण मग ना त्यांच्या आजूबाजूचं जे काही सराउंडिंग आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक होतं. तुम्ही विचार करा की तुम्ही जर समजा तुमच्या रूम मध्ये अभ्यासाला बसलेला आहात, बेडवरती बसलेला आहात, त्याच्या एका कोपऱ्याला कपडे पडलेले, दुसऱ्या कोपऱ्याला तुमचं काहीतरी आणखी वस्तू पडलेली आहे आणि असं पसारा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली कॉन्सन्ट्रेट करता येणार, कारण आजूबाजूला इतक्या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे अभ्यासाला बसताना काही गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे की अभ्यासाला बसताना योग्य प्लेस निवडा, एक आसन योग्य निवडा. शक्यतो टेबल खुर्चीवरती बसायचं, 90 डिग्री अँगलनी तुमची पाठ ताठ पाहिजे. याच्याने काय होतं, आपण अलर्ट होऊन बसतो. असं काहीतरी झोपून वाचून असं वाचतोय फक्त थिअरी, बऱ्याचशा मुलांच्या असा थिअरी तर वाचतोय मग झोपून वाचतो. तर झोपून वाचतो, आपल्याला वाटत असतं की ते वाचतोय पण ते डोक्यापर्यंत जात नाही, कारण आपली बॉडी अलर्ट पोझिशनला नसते, ती रेस्ट पोझिशनला असते. त्याच्यामुळे अभ्यासाला बसताना तुमचं ते आसन योग्य निवडा, तुमचा पाठीचा कणा ताठ राहील आणि तुम्ही अलर्ट पोझिशनला राहाल असं बघा. पुरेसा उजेड तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी असणं फार गरजेचं आणि म्हणून सकाळी अभ्यास करणं फार गरजेचं आहे, कारण सकाळी पहाटे तुम्ही बसलात तर शांतता पण असते आणि हळूहळू सूर्य उगवत असेल त्याच्यामुळे मग तुमच्याकडे उजेड पण येतो. तोपर्यंत तुम्ही ट्यूबलाईट लावू शकता, पण तुम्ही तुमची जी काही ट्यूबलाईटची जी डायरेक्शन असेल ते तुमच्या चेहऱ्यावरती लाईट पडलं पाहिजे, कारण जेणेकरून तुम्ही असं करून घ्याल तुम्ही जे लिहिता आहात त्याच्यावरती लाईट पडलं पाहिजे. उलट्या डिरेक्शनला जेव्हा आपण बसतो, म्हणजे माझं जर मागे लाईट असेल आणि मी इथे असं बसून अभ्यास करते आहे तर थोड्या वेळाने डोळ्यांना स्ट्रेस व्हायला लागतो. डोळ्यांना स्ट्रेस व्हायला लागतो, तो डोक्यापर्यंत जातो आणि मग ते पण एक कारण असतं आणि ते तर फिजिकल कारण आहे ना की कॉन्सन्ट्रेशन होणारच नाही तुमचं, जर फिजिकली तुम्हाला अनकम्फर्ट असेल तर नाही. त्याच्यामुळे तुम्ही पुरेसा उजेड असेल अशा ठिकाणी बसावं की जिकडे तुम्ही लिहिता आहात, वाचता आहात त्याच्यावरती, तुमच्या पुस्तका वह्यांवरती तुमचा तो उजेड पडला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, आणि ही तर मी आजच्या काळासाठी तर नक्की सांगेन, आज जेव्हा बरेचसे लोक ऑनलाईन अभ्यासावरती जास्त डिपेंडंट आहेत, तर घरनच आपण करतो आहे, मुलं असतील शाळेत जाणारी, कॉलेजमधले जाणारी किंवा मोठ्या मोठ्या एक्झामची तयारी करत असणारी जी मुलं असतील त्यांना मी सांगेन की आपण सगळे ऑनलाईन सध्या शिकतो आहे, तर एक जागा घरातली ठरवून ठेवा
जिकडे तुम्ही ते ऑनलाईन क्लास घेता, आणि रोज त्याच जागेत जाऊन बसायचं. याचं कारण असं सांगते की मी एक उदाहरण देते तुम्हाला, की आपण मंदिरात जातो तेव्हा आपोआप हात जोडले जातात. का? कारण तिथलं ते वातावरण तसं असतं, तिथली ती जागा तशी असते. ते इतकं आपल्या डोक्यात गेलंय ना, आपल्या डोक्यात ते रजिस्टर झालेलं आहे माइंड मध्ये कुठेतरी सबकॉन्शियसली, की मंदिरात गेलं की हात जोडायचे किंवा बाहेर चप्पल काढून आतमध्ये जायचं. तिकडे आठवण करून द्यावी लागत नाही आपल्याला. हॉटेलमध्ये गेलं की तुम्हाला काही आठवण करून नाही द्यावी लागत आहे की ना आता ऑर्डर द्या, ते आपसूक येऊन जातं. का? कारण ते आपल्या डोक्यात बसून गेलेलं आहे. म्हणून तसंच इम्प्रेशन आपल्याला अभ्यासाच्या जागेबद्दल करायचं. आपल्या घरातली एक कोपरा, एक खोली असेल तर उत्तम, नसेल अशी सोय तर एक कोपरा, एक जागा आपली ठरवून घ्यायची जिकडे आपण रोज अभ्यासाला बसणार. कारण असं की ती जागा बघितली की तुम्हाला मग तो तुमचा अभ्यास, तुमचं ते टार्गेट, तुमचं ते डेडिकेशन वगैरे हे सगळं ऐकायला आलं पाहिजे. तर रोजची एक जागा, आणि आता ऑनलाईन क्लासेस आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण एक जागा ठरवून घ्या ज्याच्याने तुम्हाला ते शाळेचं, कॉलेजचं फील येईल की आपण इकडे बसलो की आता आपल्याला इकडे बसून अभ्यास करायचा. आणि असं असेल ना तर मग आपोआपच आपल्या ते पाय तिकडे, थोडासा वेळ लागेल पण मग तुम्हाला त्याची सवय लागून जाते की हा या जागेवरती आलोय म्हणजे काय, आता आपल्याला अभ्यासाला बसायचं. एकदा अभ्यासाला बसल्यावरती शरीर शक्यतो स्थिर ठेवायचं, प्रयत्नपूर्वक मला एवढ्या वेळामध्ये एवढं कम्प्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे मी आपलं उगाच इकडे बघितलं तिकडे बघितलं, कोणीतरी बोलतंय त्यांच्याकडे लक्ष दिलं वगैरे असं नाही. शक्यतो तर शांततेच्याच ठिकाणी बसायचं. पण असं म्हणतात की जर तुमचं मन खरंच एकाग्र असेल तर तुम्ही गोंधळात सुद्धा अभ्यास करू शकता. मी 3 वर्ष मुंबईला राहिलेले आहे, 4 वर्ष, आणि ट्रेन मध्ये येता जाताना मुलांना अभ्यास करताना बघितलं. एवढी प्रचंड गर्दी असते लोकल ट्रेन मध्ये, पण तिथे सुद्धा काही लोक कॉन्सन्ट्रेट करून त्यांचे पुस्तकं वाचतात. तर ते कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट आहे, तो सूत्र नंबर 2चा. पण त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी सुरुवातीला काय करायचं की अभ्यासाला बसलं की शक्यतो जाणीवपूर्वक सुरुवातीला हे करायचंय. कोणी काही बोललं तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं लक्ष थोडं जरी विचलित होत असेल तर पुन्हा स्वतःला खेचून आणायचं आपल्या पुस्तकाकडे, आणि आपण जे वाचतोय ते फार इंटरेस्टिंग आहे, त्याच्यातनं काहीतरी फार गंमत, काहीतरी छान मिळणार आहे आपल्याला, ह्याच मानसिकतेने त्याच्याकडे बसायचं. ह्याची तुम्ही हळूहळू स्वतःला सवय करून घेतली की ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये वाढत जातं. गंभीरपणे एका ठिकाणी बसून तेवढं, आपण पिक्चर बघताना बघा किती शांततेत बसतो. आता IPL चालू आहे, मुलं IPL बघताना म्हणजे अगदी इथलं ते बुबुळ पण हलवत नाही. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही, कारण तिकडे कॉन्सन्ट्रेशन होतंय तुमचं क्रिकेट मॅच मध्ये किंवा टीव्ही वरती किंवा पिक्चर मध्ये किंवा सिरियल बघताना. मग इथे सुद्धा जाणीवपूर्वक असं विचार करायचा की बाबा हा पिक्चरच चालू आहे, एखादी IPL मॅचच चालू आहे, मग त्याच्याकडे गंभीरपणाने त्याच्याकडे बघायचं आणि हळूहळू आपल्या डोक्याला तसं ट्रेन करत राहायचं. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं अभ्यासाला बसतात आणि थोड्याच वेळात मग लगेचच उठून निघून जातात. नाही, एकदा बसलं की ठरवून घ्यायचं 1 तासाच्या आत तर उठायचंच नाही. आणि यासाठी तुम्ही डेफिनेटली सुरुवातीला घरात कोणाला तरी सांगून ठेवा की मी एवढ्या वेळी अभ्यासाला बसणार आहे. म्हणजे मग तुम्ही त्याच्या आत उठलात तर ते तुम्हाला उच्चारतील. अकाउंटेबल राहा, त्याचा राग मानून घ्यायचा नाही. त्यांनी तुम्हाला विचारलं तर विचारू दे, अकाउंटेबल राहा. पण मिनिमम 1 तास तरी तिकडे अभ्यासाला एका ठिकाणी बसतं. 1 तास बसल्यानंतर एक 5 मिनिटं उठून थोडेसे पाय वगैरे आखडू नयेत. शक्यतो तुम्ही जर समजा एका स्ट्रेट पोस्चरला बसलात तर फार पटकन तुमचं शरीर कधीच आखडणार नाही किंवा तुम्हाला त्रास काहीच होणार नाही फिजिकली. पण तरी असं खूप वेळ तरी तुम्ही टेबल खुर्चीवर नाही बसू शकत. तर एक तासभर झाला की 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन यायचा, थोडंसं रिफ्रेश व्हायचं आणि मग परत येऊन बसायचं. सुरुवात जेव्हा करायची असेल, म्हणजे अगदीच मला बसताच येत नाही एका ठिकाणी 2-3 तास, असं जर समजा कोणाचा असेल प्रॉब्लेम, तर त्यांनी तो 1-1 तासाने चालू करा. 1 तास बसायचं, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा, मग परत 1 तास बसायचं, परत 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा, परत 1 तास बसायचं. याच्याने तुम्हाला हळूहळू एका ठिकाणी 3-3, 4-4 तास बसायची सवय लागते. पण एक मी त्याच्यात नक्की हे सांगते की असं 4 तासाच्या वरती बसलंय आणि एकदा पण उठलं नाही असं करू नका, कारण दॅट रिअली अफेक्ट्स युअर बॉडी. नाही तर 2 तास बसले की उठा, ब्रेक घ्या, पुन्हा येऊन 2 तास बसा.
4-5 तासाचा अभ्यास झाला की एक अर्धा तासाचा ब्रेक घ्या मध्ये, थोडंसं माइंड रिफ्रेश करून घ्या. तुम्हाला आठवत असेल की शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा 4-4 पिरियड 2-2, 3-3 तासानंतर तुम्हाला ब्रेक मिळायचा. याचं कारण असं आहे की त्याच्यापेक्षा जास्त वेळासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नाही करता. शिक्षकांच्या ट्रेनिंग मध्ये पण असं सांगितलं जातं की मुलं जी असतात लहान 4थी पासूनची, म्हणजे एक 6वी-7वी पर्यंतची मुलं, पहिली पासूनची, यांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जो आहे ना तो फक्त 12 मिनिटाचा असतो. अनेक कॉलेज गोईंग मुलांचा सुद्धा तोच असतो. शिकण्याचा जो स्पॅन असतो तो 12 मिनिटं असतो. 12 मिनिटात ते कॉन्सन्ट्रेट करतात. मग तुम्ही 3 मिनिटं टाइमपास करा, काहीतरी जोक्स करा किंवा काहीतरी रिफ्रेश होऊन जा किंवा रिवाइज करून द्या त्यांना तीच गोष्ट, आणि मग पुन्हा 12 मिनिटं नवीन कन्सेप्ट शिकवा. म्हणून बऱ्याचशा टीचर्स ही गोष्ट फॉलो करताना मी बघते. मी स्वतः या गोष्टींमध्ये फार विश्वास आहे माझा, की मी माझ्याही वर्गामध्ये 15 मिनिटं शिकवून झालं की मग 5 मिनिटं थोडंसं त्यांना रिलॅक्स करून टाकते. त्यांना सांगते की शांत तरी बसा, उतरवून घ्या किंवा फक्त डोळे बंद करून बसा, किंवा मग आम्ही काहीतरी छोटासा जोक वगैरे क्रॅक करतो आणि मग आम्ही पुन्हा 15 मिनिटं त्याच्यामध्ये अभ्यास करायला, पुन्हा नेक्स्ट कन्सेप्ट 15 मिनिटं. पण त्याचा जो मधला स्पॅन आहे तो पण 5-5 मिनिटाचा नाही असला पाहिजे. 2 मिनिटं 3 मिनिटं त्याला रिवाइज करून घ्या. जे काही 15 मिनिटं 12 मिनिटांमध्ये वाचलेलं होतं ते 3 मिनिटात रिवाइज करायचं आणि मग नवीन काहीतरी वाचायला करायचं. ह्याच्याने तुम्हाला हळूहळू हळूहळू एका ठिकाणी बसून अभ्यासाची सवय लागत जाते. आपण कसं एखादी फिजिकल एक्सरसाइज करतो तेव्हा आपण काय लगेच म्हणजे आज जिम जॉईन केलं आणि लगेच ते 50 किलोचे तुम्ही वजन उचललं असं होत नाही ना. आपण कितीही अगदी रोजच्या रोज जिम मध्ये जाणारा व्यक्ती असला तरी तो थोडंसं वॉर्मअप करतो, मग सगळं एक्सरसाइज झाल्यानंतर थोडंसं काम डाऊन करतो. तसंच अभ्यासात पण करायचं. सुरुवातीचा जो विषय आहे पहिल्या तासाभराचा तो थोडासा सोपा विषय घ्यायचा, जो तुम्हाला वाटतोय तो सुरुवातीला पहिला 1 तास जो आहे दिवसभराच्या अभ्यासाचा तो थोडासा सोपा विषय घ्यायचा. त्याचा टार्गेट सुरुवात करायची तुम्हाला. आता अभ्यास अगदीच करत नाहीये पण आता आपल्याला एक सिरियसली अभ्यासाला सुरुवात करायची, तर त्याला छोटे छोटे टार्गेट्स घ्या आणि ते छोटे छोटे टार्गेट्स अचीव्ह करायचा प्रयत्न करा. एकदम खूप अगदी नाही मी आज आता बऱ्याच वेळेला तो एक मेन कारण असतं अभ्यासाचा प्लॅन सक्सेसफुल न होण्याचं, की खूप मोठा टार्गेट ठेवून देतात आणि मग तो अचिव्हेबल नसतो कारण त्याची सवय नसते. बेसिक एका ठिकाणी बसून कॉन्सन्ट्रेशनने वाचण्याची लिहिण्याची सवय नसते. त्याच्यामुळे मग हे गरजेचं आहे की तुम्ही सुरुवात जर करता आहात तर छोटे छोटे टार्गेट घ्या, अगदी छोटे, जे अचीव्ह करता येते. हे वॉर्मअप चालू करायचा आणि म्हणजे सुरुवात दिवसभरामध्ये पण सुरुवातीचा विषय हा थोडासा सोपा पाहिजे आणि शेवटचा विषय हा पण थोडासा सोपा पाहिजे, म्हणजे तुमचं ते वॉर्मअप आणि काम डाऊन होऊन जातं. मग मधल्या टायमिंग मध्ये जेव्हा तुम्ही ऍक्च्युली सकाळपासून 2-3 तास असा 1 तास तुम्ही अभ्यास केलेला आहे, मग मधला जरा थोडासा जो मूड लागून जातो तेव्हा जरासा अवघड विषय. पण सुरुवात जर करतात या प्रोसेसला तर टार्गेट छोटे ठेवायचे. छोटे छोटे टार्गेट रोज आणि सातत्याने अचीव्ह करत राहायचे. याच्याने 2 गोष्टी होणार. एक तर हळूहळू करून तो अभ्यास चालू होणार, तुमची प्रॅक्टिस होणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सवय लागायला चालू होऊन जाईल अभ्यासाची. आपण थोडासा एक छोटा ब्रेक घेऊया त्याच्यामध्ये. रेश्मा मॅडम. येस मॅडम, थँक्यू. आवाज येतोय ना माझा? येस. आपण जसा संवाद घेतो असे ENG तर्फे सपोर्टिव्ह प्लॅटफॉर्म्स आहेत. एक आमचा प्लॅटफॉर्म आहे आजचा संवाद. दुसरा आहे E3 टॉक्स, जो दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता E3 फॅक्टरी या ऍप वरती तुम्हाला बघता येतो. फेसबुक वरती सुद्धा तुम्ही हे बघू शकता. या E3 टॉक्स मध्ये एका सक्सेसफुल एंटरप्रेनर, एका सक्सेसफुल बिझनेसमॅनची मुलाखत घेतली जाते आणि ही मुलाखत स्वतः अविनाश सर घेतात. बरेच बिझनेस मधले जायंट्स जे आहेत ते या प्लॅटफॉर्म वरती आलेले आहेत. जसं की चितळे म्हणजे चितळे बंधूचे गिरीश चितळे सर आहेत. TR डुंगाजी आहेत जे टाटा सर्व्हिसेसचे एक्स MD आहेत. CK कुमारवेल आहेत, नॅचरल सलॉन्स आणि स्पाचे. अशी बरीच लोक येऊन गेलेली आहेत. ह्या ज्या मुलाखती असतात ना ह्या खूप इन्स्पायरिंग असतात आणि त्याचबरोबर त्या बिझनेसमॅनची जर्नी काय होती ही आपल्याला कळते आणि ह्याच्यातनं ऍज एंटरप्रेनर्स आपल्याला खूप शिकता येतं. त्याचबरोबर काही सक्सेसफुल विमेन एंटरप्रेनर्स आहेत
ज्या या प्लॅटफॉर्मवरती मुलाखती देऊन गेलेल्या आहेत. मीनाताई भोसले आहेत, पद्माताई शिंदे आहेत, डॉक्टर प्रिया नवले आहेत. या तिघींची जर्नी पण खूप अमेझिंग आहे. मीनाताई भोसले तर एकदम छोट्या खेडेगावातून आलेल्या आहेत आणि खूप सक्सेसफुल लेवलला पोहोचलेल्या आहेत. या अजूनही तुम्ही E3 फॅक्टरी ऍप जर डाउनलोड केलं तर तुम्ही या मुलाखती बघू शकता. त्याचबरोबर आम्ही अजून एक प्रोग्राम घेतो. तो गुरुवारी असतो. भगवद्गीता आणि आपलं आयुष्य असा हा संवाद आहे. आणि या संवादामध्ये आमचे दुसरे एक डायरेक्टर आहेत, अतुल ठाकूर सर, ते घेतात. अतुल ठाकूर सरांचाच अजून एक प्रोग्राम 11 ऑक्टोबरला येतो आहे, गुरु महात्म्य. म्हणजे गुरु कोण असावा, गुरु कसा ओळखावा, गुरुचे प्रकार काय आहेत, कोण गुरु नसावा, ह्याच्यावरती हा कार्यक्रम आहे. हा सशुल्क प्रोग्राम आहे, पण ह्याचं शुल्क तुम्ही ठरवायचे आहे. अगदी 1 रुपयापासून तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत तुम्ही ह्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युट करू शकता. कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी खाली डिटेल्स दिलेले आहेत स्क्रीनवरती. हा 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 ते 9 असणार आहे कार्यक्रम. आणि तुमच्यापैकी जे लोक भगवद्गीता आणि आपले आयुष्य अटेंड करताय त्यांना माहिती आहे की अतुल सर काय लेवलचे लीडर आहेत आणि त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे तो. सो हा प्रोग्राम जरूर अटेंड करा. भगवद्गीता आणि आपले आयुष्य हा गेले 10 आठवडे चाललेला प्रोग्राम आहे. अजून 8 आठवडे चालेल. दर आठवड्याला एक गीतेचा अध्याय आणि त्याच्यावरती सरांचं विश्लेषण असतं. ह्याचे सुद्धा आधीचे एपिसोड्स रेकॉर्डेड आहेत आपल्याकडे. E3 फॅक्टरी ऍप जर आपण डाउनलोड केलं तर तुम्हाला हे आधीचे सगळे एपिसोड्स बघायला मिळतील. हे तिन्ही प्लॅटफॉर्म जे आहेत, आमचा मंगळवारचा संवाद, गुरुवारचा संवाद म्हणजे भगवद्गीता, E3 टॉक्स जो शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता होतो, हे सगळे प्रोग्राम्स आम्ही कॉन्ट्रीब्युशन म्हणून करतो की लोकांच्या आयुष्यात आम्हाला काहीतरी बदल घडवून आणायचा आहे त्याच्यासाठी. याचबरोबर आमचे काही पेड प्रोग्राम्स आहेत. आमचा जो फ्लॅगशिप प्रोग्राम आहे E3 एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सलन्स, ह्याचं एक फ्री ऑनलाईन ओरिएंटेशन रोज संध्याकाळी 5 वाजता असतं. तुम्हाला E3 बद्दल क्युरिओसिटी असेल किंवा या प्रोग्राम मधनं आपल्याला काय काय मिळू शकेल हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे वर्कशॉप जॉईन करू शकता. त्याचबरोबर आमचे बाकी पण प्रोग्राम्स आहेत. W3C3. W3 हा स्त्रियांसाठीचा प्रोग्राम आहे. C3 हा मुलांसाठी प्रोग्राम आहे. अजून मास्टर इन सेल्स हा एक नवीन प्रोग्राम आम्ही लॉन्च करतोय 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर. हा पेड प्रोग्राम आहे आणि हा नवीन प्रोग्राम असल्यामुळे हा खूप डिस्काउंटेड रेटला अवेलेबल आहे. ह्याची फी 5,000 आहे, पण फर्स्ट बॅचला आम्ही डिस्काउंट देतोय आणि हा 1,500 अवेलेबल आहे. तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल त्याच्यासाठी तर तुम्ही E3 ऑफिस ENGच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता आणि थोड्या वेळाने चॅटबॉक्समध्ये मी फोन नंबर्स पण टाकेन, तुम्ही तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. येस मॅम. ऑक्टोबर 3 तारखेपासून आमचं E3चं ऑनलाईन सेशन सुरू होत आहे. हे 3 महिन्याचं सेशन असणार, 3 महिन्याचा कोर्स असणार आहे. दर रविवारी 4.5 तासाचं, सकाळी 9 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत. टोटली 12 सेशन्स आहेत. तुम्हाला ह्या स्लाइडचा फोटो घेणं अलाउड आहे. ज्यांना हा प्रोग्राम अटेंड करायचा असेल तुम्ही ह्याचे फोटो घ्या. ह्याचं स्ट्रक्चर असं असतं की अख्खी जी बॅच असते ती ग्रुप्समध्ये डिवाइड केली जाते. प्रत्येक ग्रुपला एक ग्रुप लीडर आणि कोच असाइन्ड असतो आणि हे ग्रुप लीडर आणि कोचेस तुम्हाला तुमच्या असाइनमेंट्स कंप्लीट करायला मदत करतात. ऑनलाईन मीटिंग सुद्धा असतात त्याच्या. 12 आठवड्यात हा कोर्स पूर्ण होतो आणि आता ही बहुतेक 5वी किंवा 6वी बॅच असेल जी आम्ही ऑनलाईन लीड करतो आहोत. येस मॅम. पलक मैम, तुमचा काही प्रश्न है का? एक्चुअली मुझे पूछना था, ये जो 3 मंथ्स का आपने प्रोग्राम बताया, इसमें कौन से टॉपिक्स कवर होंगे? ये प्रोग्राम का नाम है एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सीलेंस. ये एक बिजनेस रिलेटेड कोर्स है. तो आपका बिजनेस, आप उसको कैसे ग्रो करेंगे, फाइनेंशियल लिटरेसी पे कोर्स है ये.
तो अगर आपको बिजनेस में इंटरेस्ट नहीं है बट आपका मनी कैसे मैनेज करना है, फाइनेंसेस कैसे मैनेज करने हैं, इस पे ये डिपेंडेंट है। जो शाम को 5 बजे का वर्कशॉप होता है मैम, आप अगर वो अटेंड करेंगे तो आपको डिटेल में उसके बारे में बताया जाएगा। Okay, thank you. यू वेलकम मैम। त्या रेश्मा मॅडम, मी अजून एक सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा नंबर ENG चा नंबर याच्यात टाकून द्या, जेणेकरून पलक मैडम आपको वो नंबर डाल देंगे चैट बॉक्स में, आप उनको कांटेक्ट कर सकते हैं, आप अपना भी नंबर डाल सकते हैं, वी कैन अरेंज अ कॉल फॉर यू इफ यू विश। येस मॅम। आपण आतापर्यंत 3 सूत्र बघितले आणि त्याच्याबद्दल एक काय वाटतंय, असं कोणाला त्याच्यामध्ये काहीतरी शेअर करायचं आहे की काय वाटतंय या 3 सूत्रांबद्दल, म्हणजे जायचं का आपण आता पुढचे? अजूनही आपल्याकडे 4 सूत्र आहेत इफेक्टिव्ह अभ्यासाचे, आपण हे पहिल्या 3 सूत्रांचं थोडक्यात शेअरिंग घेऊयात। आपण एक काम करू, आता आपण आपले पुढचे सूत्र पण डिस्कस करू आणि मग आपण हवं तर त्याच्यानंतर त्याच्यावरती डिस्कशन करू। आतापर्यंत आपण बघितलं की अभ्यासाला गरजेच्या गोष्टी किती आहेत, अभ्यास म्हणजे काय, अभ्यासाला बसताना तुम्ही काय करायचंय। आता नेक्स्ट आपण एकाग्रता म्हणजे काय, आता आपला नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे अभ्यास करताना काय। बऱ्याच वेळेला मुलांचं असं होतं की अभ्यास करतात म्हणजे ते प्रश्न उत्तर पाठ करतात आणि वाचन आणि पाठांतर ह्याच्यावरती जास्त भर असतो, आणि हे सगळं केलं जातं ते म्हणजे परीक्षेसाठी। आपण जसं पहिल्याच सूत्रामध्ये बघितलं की हे फक्त परीक्षेसाठी नाहीये, फक्त परीक्षेसाठी अभ्यास करायचा नाही, तर ते आपल्याला ऍक्च्युअली कळलं पाहिजे। कधी आपला उद्देश हा पाहिजे की ह्या विषयाबद्दल, ह्या धड्याबद्दल मला कुठेही काहीही विचारलं तर मला त्याचं उत्तर देता येणं हे गरजेचं आहे, फक्त परीक्षेत मार्क मिळणं हे गरजेचं आहे। अभ्यास करताना नुसतंच आपण एखादा धडा नुसतंच वाचतो आणि त्याचे नुसते प्रश्न उत्तर पाठ करतो, पण आता असे किती प्रश्न उत्तर तुम्ही पाठ करणार? त्यापेक्षा त्या पूर्ण तो धडा केवढा मोठा आहे ते बघायचं, त्या धड्याचे, त्या विषयाचे भाग पाडून घ्यायचे, एक प्रॉपर प्लॅन करायचं की मी एवढा पार्ट जो आहे तो आत्ता करणार आहे, तो पूर्णपणे समजला, त्याच्यावरच्या सगळ्या प्रश्नांची मला उत्तरं मिळाली आणि कोणी विचारलं तर मला उत्तरं देता येत असेल तर मग मी त्याच्या पुढचा पाठ करेन। जर धडा छोटासा असेल किंवा तो विषय जर छोटासा असेल तर ठीक आहे, मग तुम्ही त्याचे भाग नाही पाडलेत तरी चालेल, पण जेव्हा मोठे मोठे धडे असतात, मोठे मोठे विषय असतात, तेव्हा मात्र तुम्ही त्याला हळू छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये शिका। खूप सगळं एकदम औडुंबर एकत्र करायला गेलो तर मग ते आपलं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक होतं तिकडे। तर आपल्या अभ्यासाला एक प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे। धड्याचे भाग पाडले की प्रत्येक भागाला किती वेळ द्यायचा आहे हे पण ठरवून घ्यायचं। आता सपोज एका धड्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आहे, तर मी पार्ट ए ला किती वेळ देणार आहे, पार्ट बी ला मी किती वेळ देणार आहे, आणि मग तेवढ्याच वेळामध्ये ते इफेक्टिव्हली कसं वाचून होईल याच्याकडे लक्ष। खूप वेळाला होतं असं की फक्त वाचन आणि पाठांतर याच्यावरती भर दिला जातो, म्हणजे ओरल वरती भर दिला जातो, मुलं लिहिण्याकडे जास्त लक्ष देतात। तर कोणताही अभ्यास हा लेखी केला तर सगळ्यात इफेक्टिव्हली असतो। बरं, अभ्यासाला बसताना सुद्धा विषयाचं सिलेक्शन असं असतं की जे येत आहेत विषय ते पटपट करून उरकून घेतात मुलं, त्याला पहिले प्रेफरन्स देतात, आणि जे अवघड विषय आहेत ते मागेच ठेवतात आणि मग ते मागेच राहून जातात। हा येतच नाहीये म्हणून तो मागेच ठेवायचा असं नाही। एका दिवसामध्ये एकच पूर्ण विषय असं करायचं नाही, एका दिवसामध्ये 2 विषय करायचे। एक तो असेल जो आपल्याला बऱ्यापैकी येतोय आणि एक तो जो आपल्याला त्याची भीती वाटते। बऱ्यापैकी चांगला येतो आहे, आवडीचा आहे, तर तो विषय मग आपण सुरुवातीला शेवटी वॉर्मअप आणि कूल डाऊन साठी करायचा। जसं मला गणित फार आवडायचं तर मग मी सुरुवात गणिताने करायची, मग मध्ये बाकीचे विषय करायचे आणि मग एंड पण गणिताने करायचे। त्याच्यामुळे कसं होतं तुम्हाला
की तुम्ही त्याच्यात इंटरेस्टेड पण राहता आणि तुमचं लक्ष पण राहतं. आणि वाचून फक्त किंवा फक्त पाठांतर तोंडी अभ्यास हा अभ्यास नाही, लेखी पण झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक टेक्निक बद्दल बोलतो, तो म्हणजे SQRWR. ही पद्धत फार इफेक्टिव्हली वापरायची. एस म्हणजे काय, तुम्ही ज्या पण विषयाचा अभ्यास करता त्या विषयाचा एक सर्वे करा. आता तो कसा करणार, सपोज मी इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलंय किंवा कोणतंही इतिहासाचं पुस्तक घेतलंय, तुम्ही जे पण घेतलेलं आहे तुमचा जो काही विषय, ते पुस्तक एकदा बघा, त्याच्या धड्यांची नावं बघा, मग त्याच्यात किती धडे आहेत ते बघून घ्या. म्हणजे मग तुम्हाला ते प्लॅनिंग करणं सोपं जातं. आणि थोडस धड्यांच्या मधले विषय वगैरे असे वाचून घ्या. एखादे ते हेडलाईन्स असतात ना, असे हेड पॉइंट्स असतात, ते हेड पॉइंट्स वाचून घ्या. हे आधीच सर्वे, ह्याच्याने तुम्हाला इन जनरल हे असं वाटतं की अच्छा हे काहीतरी याच्यात ह्याबद्दल काहीतरी लिहिलेलं. मी जर समजा अर्थशास्त्र हे पुस्तक घेतलं तर मला त्याच्यात मधले हेडलाईन्स वाचून कळेल, अच्छा इकडे कुठेतरी डिमांड आहे, कुठेतरी सप्लाय आहे, तर मग मला ते कळतंय की ह्याच्यामध्ये साधारण मार्केट, कन्झ्युमर बिहेवियर अशाबद्दल काहीतरी बोललं गेलं. आता हे का करायचं, तर आपण पुन्हा जसं आपण एखादा नवीन पिक्चर येणार असतो तर त्याचा ट्रेलर रिलीज होतो ना, सुरुवातीला टीझर रिलीज होतो. टीझर मध्ये फारसं काही डायलॉग्स वगैरे नसतात, नुसतंच एक छोटीशी क्लिप जाते तुमच्या समोर, पण त्याच्याने तुमच्या मनात त्या पिक्चर बद्दल उत्सुकता निर्माण होते. त्याचं कुठेतरी गाणं आउट केलं जातं, मग ते गाणं ऐकल्याने त्या पिक्चर बद्दलची अजून उत्सुकता निर्माण होते की अरे बापरे असं गाणं आहे तर या पिक्चर मध्ये असं काय आहे, किंवा हे ट्रेलर मध्ये तर असं दाखवलंय, मग या पिक्चर मध्ये काय असतंय. तर सर्वे म्हणजे काय, आपण स्वतः आपल्या त्या अभ्यासाचा सर्वे ट्रेलर बनवून घ्यायचा, एक टीजर बनवून घ्यायचा. मी तर एक टीजर बनवून घ्या त्याचा, की काय आहे एकंदर पुस्तकामध्ये. इतिहासाचं पुस्तक आहे का, तर ते उघडून बघितलं तर काय आहे त्याच्यामध्ये, छोटे छोटे पॉइंट्स वाचून घेतले तर तुम्हाला अच्छा याच्यामध्ये असाबद्दल काहीतरी असेल. ते अर्धवट वाचलं की आपली क्युरिओसिटी ऑटोमॅटिक वाढत जाते. दुसरं काम आहे ते म्हणजे क्वेश्चन्स. प्रत्येक पुस्तकामध्ये, प्रत्येक विषयामध्ये तो धडा संपला की त्याच्या खाली त्याचे प्रश्न असतात. तर धड्याबद्दलची उत्सुकता वाढवून घ्यायची असेल तर प्रश्न वाचून घ्यायचे. अच्छा, मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय, मग त्याच्यासाठी आपण धडा वाचायला. आपल्याला ज्याच्याबद्दल उत्सुकता असते तुम्हाला, तीच गोष्ट तुम्ही करायला जाता. क्युरिओसिटी इज बेसिकली मदर ऑफ इन्व्हेन्शन असं म्हणतात. ते क्युरिओसिटी निर्माण करायची आपल्याला. म्हणून मग आपण पहिले पुस्तक बघून घेतलं, काय काय वेगवेगळे धडे ते बघून घेतलं. आता प्रत्येक धड्याच्या खालचे प्रश्न बघून घ्यायचे, ते प्रश्न वाचून घ्यायचे. त्याच्याने आपल्याला कळतं की ह्या धड्यामध्ये ह्याबद्दल आपल्याला उत्तरं मिळणार आहेत. प्रश्न समोर आले की उत्तर आल्याशिवाय कम्प्लिशन येत नाही, म्हणून मग आपण तो धडा वाचायला जातो. नंतरचं काम आहे म्हणजे ते पहिले वाचून काढायचं. असं फार वेळा बघितलं जातं की अभ्यास पटकन व्हावा, कमी वेळात व्हावा किंवा मार्क जास्त मिळावेत ह्या कारणाकरता मुलं काही शॉर्टकट्स वापरतात. शॉर्टकट्स म्हणजे काय, नुसतेच प्रश्न उत्तर पाठ करायचे, धडा वाचायचा नाही. ही अभ्यासाची परफेक्ट पद्धत नाही. धडा पूर्ण वाचायचा, भले तुम्ही कोणत्याही लेवलला असाल. तुमचं ते पुस्तक पूर्ण वाचन हे अभ्यासाचं मूळ आहे. वाचन हे फाउंडेशन आहे. आणि अनफॉर्च्युनेटली बघा, आपल्या सोसायटीमध्ये अभ्यासाशी रिलेटेड प्रॉब्लेम कधी चालू झाले, जेव्हा वाचनाशी रिलेटेड प्रॉब्लेम चालू झाले. लोकांची वाचनाची आवड कमी झाल्यामुळे अभ्यासाची पण आवड कमी. कारण अभ्यासाचं मूळ हे वाचन आहे ना, वाचन केलं की तुमचा तो अभ्यास वाढत जातो. म्हणून पहिले तुमचा विषय जो आहे त्याच्याबद्दल संपूर्ण रीडिंग करून घ्यायचं. पण नुसतं रीड करून थांबायचं नाही. रीड केल्याने काय होतं, तुम्हाला कळतं की ह्याच्यामध्ये कशाबद्दल काय काय सांगितलं गेलं. पण हे नेहमीच असं असतं की यू रीड अँड यू फॉरगेट. तुम्ही जे वाचले त्याच्यामधलं फक्त 30% तुम्हाला लक्षात राहणार. मग खऱ्या अभ्यासासाठी किती वेळा रीड करायला पाहिजे, तर खरं म्हटलं तर खरा अभ्यास तेव्हा कम्प्लीट होतो किंवा तुमचं रीडिंग तेव्हा इफेक्टिव्ह होतं जेव्हा तुम्ही 3 वेळा वाचन करता. एखाद्या गोष्टीचं जेव्हा तुम्ही 3 वेळा वाचन करता, पहिल्यांदा रीडिंग प्लेन करायची आहे, दुसऱ्यांदा प्रत्येक पार्टकडे लक्ष देऊन रीड करायचं, आणि तिसऱ्यांदा आपल्याला त्याच्यातनं काय समजलंय हे बघण्यासाठी आपण रीड करायचं. फाईन. तर मग तुमचं रीडिंग हे फार महत्वाचं आहे अभ्यासाच्या तंत्रामध्ये. नेक्स्ट आहे ते म्हणजे रायटिंग. असं म्हटलं जातं की तुम्ही एकदा लिहा ते 3 वेळा वाचल्यासारखं. मग रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा
शक्यतो जे थिअरीचे विषय आहेत ते राईट करूनच करायला पाहिजे. इतिहास असेल, भूगोल असेल, सायन्स असेल, भाषा असतील, या तुम्ही मोठ्या वर्गांमध्ये असाल तर तुमचे वेगवेगळे जे थिअरी टॉपिक्स आहेत ते सगळे लिहूनच करायला पाहिजे. वाचून ना आपण विसरून जातो. लिहून करायचे. आणि लिहिण्याची पण एक पद्धत आहे. सुरुवातीला ब्रीफ लिहायचं, सगळं मोठं लिहायचं, आणि सेकंड टाइम तुम्ही जेव्हा लिहिताय तेव्हा ते एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं, जेणेकरून ते तुम्हाला काय लिहिलं आहे, काय वाचलं आहे याचा एक शॉर्ट तुमच्यासाठीचा तुम्ही समरी बनवून घ्यायची, की अच्छा अच्छा आपल्याला हे आपण ह्या विषयाच्या ह्या धड्यामधनं आपण हे शिकलेलो, आणि ह्याची एक लिस्ट बनवून आपल्याकडे ठेवून द्यायची. आणि नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज रिप्रोड्यूस. जे मी तुम्हाला म्हटलं की स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवा. सुरुवातीला वाचलं आहे ते लिहून काढायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक तुमचं रिवाइज होऊन जातं. आणि मग न बघता लिहायची प्रॅक्टिस करायची. शक्यतो हे जे शालेय शिक्षणातली मुलं आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत, 10वीची 12वीची मुलं, ह्यांचा अभ्यासात प्रॉब्लेम इकडेच होतो की लिहायची सवय कमी असते. लिहायची सवय जास्त, लिहिताना आपण जर वाचलं पण ना तर ते जास्त इफेक्टिव्ह होऊन जातं. लिहिताना वाचता वाचता लिहायचं, आणि एकदा ते पूर्ण धड्याचं सगळं लिहून झालं बघून बघून की मग ते बंद करून ठेवलं की मग ते न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही हे रिप्रोडक्शन इफेक्टिव्हली करू शकाल तेव्हा तुमचा तो विषयाचा अभ्यास पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो आणि ती सांगतो ना, तेव्हा ते आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट जाऊन बसलेलं असतं. मगच ते रिप्रोडक्शन पॉसिबल आहे. ते इथूनच होणार आहे ना, त्याच्यामुळे ते आपल्याला तेव्हाच तसं पॉसिबल असतं. म्हणून ही पद्धत तर प्रत्येकाने, कोणत्याही लेवलचा तुम्ही अभ्यास करत असाल, ही पद्धत कायम वापरायची. SQR-WR टेक्निक. पहिले विषयामध्ये काय आहे ते बघायचं, धड्यामध्ये काय आहे त्याचा सर्वे घ्यायचा, विषयाचा सर्वे घ्यायचा, धड्याची उत्सुकता वाढायची, धडा वाचायचा, प्रश्न उत्तरं लिहून काढायची, ती लिहून काढायची आणि ती प्रश्न पण अशी बनवायची की त्याच्यात पूर्ण धडा कंप्लीट झालेला असेल. यासाठी तुम्ही तुमच्या टीचर्सची हेल्प घेत जा. आणि मग त्याच्यानंतर काय करायचंय की तो बंद करून स्वतःच्या भाषेत ते लिहायचा प्रयत्न करायचा. ह्याच्याने ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑटोमॅटिक निघून जातं. मग नुसता त्याच्याशी रिलेटेड एखादा शब्द बोलला गेला की तुम्हाला ऑटोमॅटिक ते सगळं आठवायला. आणि रिव्हिजन, कोणताही अभ्यास तुम्ही करत असाल तर रिव्हिजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही हे जे काही प्रोफेशनल एक्झाम्स आहेत, CA असतील, CWS, CS असेल किंवा UPSC, MPSC, याच्यासाठी जे लोक ट्रेनिंग देतात, जे कोचिंग देतात, ते एक गोष्ट कायम म्हणतात की तुम्ही बहुतेक 100% पोर्शन कंप्लीट केला नसेल, पण जेवढा 60% कंप्लीट केलेला आहे तो पूर्ण करा आणि तो रिवाइज करा. रिव्हिजनला महत्व जास्त आहे. कारण तुम्ही जी गोष्ट सातत्याने करतात ना तीच तुमच्या डोक्यात जाते. सकाळी उठून 12-13 वर्षाच्या मुलाला काही सकाळी उठून सांगायची गरज नाही पडत, चला तू उठला तर हे सांगायला नाही लागत. का बरं? कारण ते सबकॉन्शियस माइंडला गेलेलं आहे. लहानपणापासून ABCD म्हटलेलं आहे, खूप वेळा म्हटलंय, रिपीटेडली म्हटलंय. त्याच्यामुळे A म्हटलं की BCD Z पर्यंत आरामात तोंडात येतो. त्याच्यासाठी वेगळी मेहनत करावी लागत. हा रिव्हिजनचा फरक आहे. आपण जे ते लहान असताना, बालवाडीत असताना ABCD असं आपल्याला खूप वेळ म्हणायला जे लावायचं ना, ते याकरता होतं. ते तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करत राहिल्यानंतर तुमच्या डोक्यात जमत असते. आणि म्हणून रिव्हिजनला खूप महत्व आहे. अभ्यासामध्ये रिव्हिजन नाही केलं तर केलेला अभ्यास सगळा फेल. अभ्यासात रिव्हिजनचं महत्व मी याच्यावर सांगेल की तुम्ही खूप सुंदर 5 कोर्सचा डिनर तयार तर केलंय, पण ते खायचंच विसरलं. तो फरक आहे. रिवाइज करणं हे खूप महत्वाचं आहे. जे पण करतो आपण तासाभरात काय केलं ते 5 मिनिटात रिवाइज करायचं. प्रत्येक वेळेला रिव्हिजन करायची आहे. असं नाही की परीक्षेच्या आदल्या दिवशी मी करेन. परीक्षेच्या आदल्या दिवशी किती 24 तासच असतात ना, तुमची परीक्षा म्हणून 48 तास तर नाही दिलेले आहेत कोणी तुम्हाला. मग जेव्हा जेव्हा तो विषय झालेला आहे, जेव्हा जेव्हा तो धडा झालेला आहे, तेव्हा तेव्हा त्याची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. आणि रिव्हिजन करताना सुद्धा SQR-WR ह्याचा लूप झाला पाहिजे. राईट रिप्रोड्यूस, रिव्हिजन मध्ये राईट रिप्रोड्यूस हा जास्त झाला पाहिजे.
आणि तेव्हा ते तुमचा तो विषय जो आहे तो तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये निघून जातो. आणि आपलं जे मेंदू असतो, आपल्याला एखाद्याला वाटेल की अरे हा एवढ्या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकलं तर ते भरून जाईल का? तो काही डब्बा थोडीच लाडू टाकल्याने भरून जाईल. आपल्या मेंदूची क्षमता खूप मोठी असते, जी आपल्याला माहितच नाही. अनेक गोष्टी तुम्ही बघा का, तुमच्या घरात जर समजा एखादा वृद्ध व्यक्ती असेल, त्यांना कितीतरी वर्षांपूर्वीच्या गोष्टी तरी आठवत असतात. मग काय त्यांचा डब्बा भरला का मेंदूचा? नाही. अमाप जागा आहे. आपलं मेंदू हे एक खूप मोठी गुहा आहे, फक्त एंट्री पॉइंट आहे त्याला. तुम्ही त्याच्यात भरत राहिला तर काय ते रिकामं होऊन भरून जाणार नाही. अरे बापरे एवढं भरलं आता याच्यावरती काहीच नाही येणार, असं नाही होणार. पण उलट ते प्रत्येक तुम्ही ज्याचा काही अभ्यास करता ते जेवढं तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाईल तितका तो अभ्यास तुमचा परिपूर्ण होईल. आणि तितकंच परीक्षेच्या वेळेचं टेन्शन तुमचं कमी होऊन जाईल. हे टेन्शन कमी कसं होणार आहे, स्ट्रेस कमी कसं होणार आहे, जेव्हा तुम्ही प्री प्लॅन करता, प्री स्टडी करता, रिवाइज करता, प्लॅनिंगनी रिवाइज करता, तेव्हाच ते टेन्शन कमी होणार. अभ्यासच केला नाही वर्षभर आणि आता महिनाभरात एक्झाम आहे तर स्ट्रेस येणारच आहे. अगदी नापास होणार होत हे माहिती असेल तरी तो स्ट्रेस येणारच आहे. त्याच्यामुळे प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन हेच स्ट्रेस घालवण्याचं एक महत्वाचं तंत्र आहे. एक ना इकडे मी एक ह्याच अभ्यास करताना ह्या सूत्रामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला अजून एक मजेशीर किस्सा माझ्या बरोबर झाला होता की एक सीए करणारा विद्यार्थी होता आणि त्याने मला सांगितलं की एक दिवस तो आला आणि म्हणे मॅडम आपल्याला खूप अभ्यास असतो. म्हटलं हो आपल्याला खूप अभ्यास असतो. म्हणे खूप पोर्शन पण असतो. हो म्हणे काय उपयोग काय म्हणे पण हे सगळं करायचं, एवढा सगळा अभ्यास करून असा कोणता सीए जो बिलगेट पेक्षा पण श्रीमंत आहे, असं त्याने मला एकदा विचारलं. मी काय असं नाही म्हणत की फक्त सीए ह्याच परीक्षेमध्ये जास्त अभ्यास असतो, सगळ्याच परीक्षांचा अभ्यास असतो. अगदी कोणतीही परीक्षा तुम्ही जर सिरियसली घेतलं तर त्याचा अभ्यास असतोच. तर त्याने मला फार मजेशीर एक विचारलं की म्हणे ते हा अभ्यास करून काय तुम्ही त्याच्या एवढे श्रीमंत झालेत का कोणी का? मग त्याने मला 2-4 लोकांची उदाहरणं दिली की हे तर सगळे कॉलेज ड्रॉप आउट्स आहेत पण आज ते जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. मग कशाला करायचा अभ्यास? आणि हा विषय मला वाटतं की मला स्वतःला एक 9 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यापासनं ते हे जे सीए करणारी मुलं आहेत 22-23 वर्षाची असेल इथपर्यंत सगळ्यांबरोबर हा कॉमन प्रश्न असतो, का करायचा अभ्यास? आणि त्याच्यासाठी तर ह्या मोठ्या मोठ्या मुलांकडे उत्तरं पण इतकी असतात की म्हणजे ते भारी भारी आयटम देतात अशा आम्हाला की धीरूभाई अंबानी 10वी पर्यंतच शिक्षण घेतलं तरी त्यांनी एवढी मोठी कंपनी बनवली, किंवा मार्क झुकरबर्ग तर कॉलेज ड्रॉप आउट आहे पण तरी तो आज एवढा मोठा माणूस आहे. किंवा अशा अनेक उदाहरणं लोक देतात. डेफिनेटली हे उदाहरणं आहेतच आणि त्यांनी खरंच काहीतरी छान करून दाखवलेलं आहे. पण मी पुन्हा एकदा सांगेन की त्यांनी ते शालेय शिक्षण ते अकॅडमिक त्यांचं कम्प्लीट केलेलं नसेल पण त्यांनी अभ्यास केला नाही असं नाही म्हणता येणार. त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांच्या त्या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं की अभ्यासाचं नातं हे आपण कायम परीक्षेशी अकॅडमिकशी जोडतो. नाही, अभ्यास म्हणजे कोणत्याही विषयाचं आकलन, कोणत्याही विषयाचं सखोल आकलन हे अभ्यास आहे. मला वाटतं काही लोकांनी हँड रेस केलेले आहेत, तर रेश्मा मॅडम व्हॉट डू यू सजेस्ट, आपण त्यांचा आता प्रश्न घ्यायचा आहे का? मॅम अजून किती सूत्र बाकी आहेत आपली? मॅडम अजून 3 सूत्र आहेत आपली. मॅम वेळ थोडासा कमी पडेल आपल्याला, आपण आधी सूत्र कंप्लीट करू. चालेल चालेल. तर त्याच्यामुळे मग आपण हा रिव्हिजन आणि त्यात म्हणजे त्या लोकांनी ज्यांचं उदाहरणं ही अशी येतात बऱ्याच वेळेला, मी फेसबुक वरती वगैरे किंवा इंस्टाग्राम किंवा बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये पण हे खूप वेळा येतं. तर अशा वेळेला आपण लक्षात ठेवायला पाहिजे आहे की ह्या लोकांनी शालेय त्यांचं अकॅडमिक करिअर बहुतेक कुठेतरी सोडलेलं असतं पण त्यांनी अभ्यास करणं हे कुठेही सोडलं. उलट ते पहिल्यापासून एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत होते म्हणून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचे बिझनेसच चालू केले. एक असं ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही लहानपणापासून अभ्यासाची जी सवय लावून घेता स्वतःला, त्याच्यावरतीच तुमचं आयुष्यातलं पुढचं सक्सेस अवलंबून असतं.
मी मार्कांवरती सक्सेस अवलंबून असतं असं म्हणत नाही, पण अभ्यासाची सवय आणि मार्क हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अभ्यासाची सवय असणं, रोजच्या रोज तो डिसिप्लिननी अभ्यास करणं, म्हणजे इन जनरली तुम्ही स्वतःला एक सेल्फ डिसिप्लिन लावून घेता. जेव्हा तुम्ही स्वतःला एक सेल्फ डिसिप्लिन लावून घेता, याच्याने मग तुम्ही अभ्यास करताना पण ते सेल्फ डिसिप्लिन वापरता. मग तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायात सुद्धा हे सेल्फ डिसिप्लिन वापरता आणि मग तिथून तुमचा यशाचा मार्ग चालतो. तर कुठेही ह्या ज्या लोकांचे उदाहरणं दिले जातात तर त्यांचे चरित्र वाचा असं मी नक्की सांगेन की ते कायम पहिल्यापासून एक डिसिप्लिन व्यक्ती होतं, फक्त त्यांचं ते अकॅडमिकली त्यांनी कुठेतरी ते पुढे मागे असेल. वी आर नॉट टॉकिंग अबाउट अकॅडमिक सक्सेस. 90% मार्क मिळाले होते मार्क झुकरबर्गला का नव्हते मिळाले याच्यावरती त्याचं काही डिपेंड नाही झालं, पण त्याला कायमच एखाद्या गोष्टीमध्ये जीव ओतून मेहनत करायची त्याची पहिल्यापासूनची त्याची सवय होती. आणि मग अभ्यासाचं हे तंत्र म्हणजे काय, आपल्या समोर असणाऱ्या गोष्टीमध्ये जीव ओतून डेडिकेशननी डिटर्मिनेशननी काम करणं. मग ते तुम्ही तुमच्या अभ्यासात केलं, तुमच्या ऑफिसच्या कामात केलं, तुमच्या बिझनेस मध्ये केलं, तुमच्या आयुष्यात केलं, की डेफिनेटली तिकडे तिकडे तुम्हाला हवे ते रिझल्ट मिळत जातात. म्हणून ही गोष्ट कायम आपल्याला लक्षात ठेवायची आहे की अभ्यास हे आपण ज्ञानार्जनाकरता करतो, आपल्याला सवय लावण्याकरता करतो. आणि अभ्यासाची ही सवय सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी करायची आहे. त्याचं मोजमाप तुम्ही पैशाशी किंवा मार्कांशी आत्ता लावू नका. त्याला पहिले फक्त एक चांगली सवय, आपल्याला सेल्फ डिसिप्लिन एक लावण्यासाठी आपल्याला ही सवय लावायची असं त्याचा विचार करा. आणि तो आज अभ्यासाला लागणारी जी डिसिप्लिन आहे ती सुद्धा तुम्हाला तुमच्या कामामध्ये कामाला येईल. आपलं 5वं सूत्र आहे ते म्हणजे लक्षात ठेवण्याची कला. माणसाची मेमरी पॉवर जी असते ना ही फार मजेशीर असते. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात राहतात. आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला ते लक्षात राहतं जे कलरफुल असतं, जे मोठं असतं, जे रंगबिरंगी असतं, जे मजेशीर असतं ते आपल्याला जास्त लवकर लक्षात राहतं. जोक्स आपल्याला खूप लवकर लक्षात राहतात. जसं आम्ही कोणाला सांगितलं की आज सकाळी बघितलेली न्यूज रिप्रोड्यूस करा तर ती नाही सांगता येणार, पण काल हास्य जत्रेमध्ये कोणता विनोद केला होता तो परत एकदा रिप्रोड्यूस करायला सांगितलं ते पटकन रिप्रोड्यूस होतं. कारण आपल्या मेंदूची जडणघडण अशी आहे की आपल्याला एखादी फनी गोष्ट लवकर लक्षात राहते, मोठी गोष्ट लवकर लक्षात राहते, मोठा आवाज लवकर लक्षात राहतो. त्याच्यानंतर आपल्याला ती गोष्ट जास्त लक्षात राहते जी आपण सातत्याने केलेली आहे. तर आपलं मेंदूची अशी जडणघडण आहे, त्याच्यामुळे आपण जेव्हा एखादी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करताना पण तेच करायचंय. जसं तुम्ही जेव्हा मोठ्याने वाचाल, वाचन हे मोठ्या आवाजात केल्याने ते जास्त लक्षात राहतं आणि मोठ्या आवाजात केल्याने आपल्या मनातले विचार सुद्धा निघून जातात. थोडंसं मोठ्याने वाचलं तर ते लक्षात राहण्याची शक्यता जास्त आहे. पण तुम्ही जर समजा कंटिन्युअस मोठ्याने वाचत राहिला तर त्याचे 2 दुष्परिणाम आहेत की थोड्या वेळाने तुम्ही डिसोरिएंट व्हाल आणि आवाजाला पण त्रास होईल. तर एक 20 मिनिटं मोठ्याने वाचायचं, 3 मिनिटं थांबायचं, जे काही वाचलं त्याला रिवाइज करायचं या त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहून काढायचे, की नोट्स काढून ठेवायच्या त्याच्या, आणि मग पुन्हा 20 मिनिटं मोठ्याने वाचायचं, पुन्हा त्या 20 मिनिटात काय वाचलेलं आहे त्याचे की नोट्स लिहून काढायचे. की नोट्स म्हणजे काय, काही महत्वाचे शब्द असतील त्याच्यात आलेले, काही सूचक शब्द असतात कधी कधी त्याच्यात आले तर ते लिहून ठेवायचे. याच्याने तुमचं एकीकडे एक लास्ट मिनिट रिव्हिजनचे नोट्सही तयार होतात आणि तुमचं वाचनामध्ये सुद्धा लक्ष कायम राहतं. त्याचबरोबर काही काही गोष्टी असतात जसे फॉर्म्युलेज असतील, डेट्स वगैरे लक्षात ठेवायचे असतील किंवा काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे असतात, तर अशा वेळेला तुम्ही चार्ट्स बनवा किंवा ते सगळे पॉइंट्स लक्षात ठेवण्यासाठी त्याची काहीतरी एक फनी स्टोरी बनवा आणि तीच बनवून कुठेतरी लिहून ठेवायची तुमच्या बुकच्या पानावरती किंवा त्याच्यावरती एक स्टिक नोट लावून लिहून ठेवायची. किंवा ती स्टिक नोट वाचली की तुम्हाला ते फनी काहीतरी दिसलं, ते फनी लक्षात राहण्यासाठी आहे. आणि मग परीक्षा लिहिताना ते पॉइंट्स लक्षात राहिले की मग ते तुम्हाला पटापट उतरवून काढायला किंवा रिप्रोड्यूस करायला सोपे जातात. हे टेक्निक्स जर समजा हे छोटे छोटे आणि सोपे टेक्निक्स आहेत, हे जेव्हा आपण व्यवस्थित वापरायला चालू करतो तेव्हा आपल्याला त्याचा स्ट्रेस येत नाही कधी कोणती गोष्ट लक्षात. चार्ट्स हे शाळेमध्ये ह्याला खूप महत्व असतं की चार्ट्स बनवायला लावतात ते वेगवेगळे. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही जेव्हा त्याला चित्राच्या रूपांमध्ये प्रेझेंट करता, तुम्ही त्याला मोठ्या रूपात जेव्हा प्रेझेंट करता
तेव्हा तुम्हाला ते जास्त लक्षात राहतं. आणि स्वतःच्या हाताने बनवलेले चार्ट शक्यतो वापरायचे, कारण ते बनवताना आपण त्याच्या क्रिएटिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यानंतर आपल्याला ते जास्त चांगलं लक्षात राहतं. त्याचबरोबर स्वतःचे नोट्स बनवायची तयारी ठेवायची. आणि जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं तर ते नोट्स 2 प्रकारे असले पाहिजे. एक तर ब्रीफ नोट्स असले, म्हणजे मोठे लॉंग नोट्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट आणि पॉइंट कव्हर झालेला आहे. आणि मग त्याच्यातलेच की नोट्स घेऊन, की वर्ड्स घेऊन एक शॉर्ट नोट्स बनवायचे. तुम्ही एक 400 पानाची भरून एक नोट्स बनवून ठेवले, परीक्षेच्या आदल्या दिवशी ते 400 पानांची बुक वाचता येणं शक्य आहे का आपल्याला? त्याच्यामुळे मग तेव्हा आपण काय करायचं आहे की आपण जे छोटे नोट्स बनवून ठेवलेत कीवर्ड्स टाकून, जेणेकरून ते कीवर्ड्स किंवा ते फनी शॉर्टकट, ते चार्ट्स, ते चित्र वगैरे ते सगळे तुम्ही त्या नोट्स मध्ये लिहून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला ते आठवायला सोपं जाईल. म्हणून स्वतःचे नोट्स बनवणं फार गरजेचं आहे. हल्ली अशी फार कन्सेप्ट आहे की लोक रेडीमेड नोट्स वापरतात. मी पण शिकवतो तेव्हा खूप वेळा मला असं विचारतात मुलं की मॅडम आम्हाला नोट्स द्या. मी त्यांना म्हणते की लिहून घ्यायची सवय जास्त ठेवा. रेडीमेड सायक्लोस्टाईल नोट्स बघायला छान वाटतात, पण मग ते मिळाल्यानंतर ते पुन्हा लिहून ठेवता आले पाहिजे. त्याची लिहायची जर सवय लागली, त्याच्यातनं ते फनी शॉर्टकट्स काढणं, की नोट्स काढणं, हे टेक्निक्स तुम्हाला खूप कामाला येते. आदल्या दिवशीच्या अभ्यासासाठी लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्स बनवून ठेवायचे. खूप ठिकाणी हे लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्स 10वी-12वीच्या मुलांना मिळतात, पण मी असं सजेस्ट करेन की स्वतःचे बनवा. तुम्ही जेव्हा स्वतःचे बनवाल तेव्हा ते जास्त लक्षात राहतात. आणि त्याचबरोबर ह्या सूत्रामधला एक महत्वाचा पाठ मी असं सांगते की तुम्हाला जर समजा अभ्यास केलेली गोष्ट लक्षात ठेवायची असेल, तर तुमच्यापेक्षा थोडस कमी हुशार असणारा विद्यार्थी, ज्याला कुठेतरी स्ट्रगल आहे, त्याला मदत करा. याचे 2 उद्देश आहेत. आपण जेवढं देतो ना तेवढं आपल्याकडे परत येतं. आमचं E3 मध्ये या गोष्टीवरती नितांत विश्वास आहे. आपले बरेचसे कार्यक्रम हे फ्री मध्ये दिले जातात आणि त्यासाठी आम्ही स्वतः बसून अभ्यास करतो. हे का बरं देतो आपण? कारण जेव्हा द्यायचं असतं तेव्हा ते आम्हाला जास्त चांगलं कळतं. तर तुम्ही तुमच्या जेव्हा कमजोर फ्रेंड्सला, तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांना, ज्यांना थोडासा स्ट्रगल आहे, त्यांना जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा तुम्ही खरं तर एका देण्याच्या भावनेतनं, एका जबाबदारीने जास्त अभ्यास करता आणि त्याला शिकवल्यामुळे तुम्हाला ते जास्त चांगलं लक्षात राहतं. आणि मदत केल्याचं सॅटिस्फॅक्शन तर असतंच. दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तीला स्वतः कधीच नुकसान होत नाही. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा मी म्हणेन या सूत्रामधला, की तुमच्यापेक्षा जे मुलं थोडेसे स्ट्रगल करता आहेत त्यांना मदत करा. तुम्ही ज्या वर्गात आहात त्यापेक्षा लहान वर्गाच्या मुलांना मदत करायची सवय ठेवा, म्हणजे तुमचं फाउंडेशन क्लिअर होतं. तुमच्या बरोबरीच्या मुलांना मदत करा. ग्रुप स्टडी जर समजा करत असेल तर पार्ट्स डिवाइड करा. ह्या विषयामधला हा पाठ तू अभ्यास करून ये, हा पाठ मी अभ्यास करून येईन आणि मग आपण एकमेकांना शिकवू. तर हे शिकवताना जास्त लक्षात राहतं. तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की आपल्या टीचर्स हुशार कशा आहेत, तर त्यांनी ते सातत्याने शिकवलेलं असतं, मग ते त्यांच्या ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं. काही काही टीचर्स तर मी बघितलं की सम्स लक्षात राहतात, इतकं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि डेडिकेशन असतं. नुसता तो एक त्यांना नुसता एक तो सब्जेक्ट मिळाला तर त्या पूर्ण त्या एका वर्ड वरनं अख्खा तो सब्जेक्ट एक्सप्लेन करून सांगू शकतात, कारण त्यांनी ते लोकांना शिकवलेलं असतं. म्हणून हे आपण कायम मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं कॉन्ट्रीब्युशन साठी पण करावं आणि आपल्याला जास्त चांगलं कळेल ह्या दृष्टिकोनातनं पण करावं. आपलं 6वं सूत्र आहे आणि खूप महत्वाचं सूत्र मी असं म्हणेन की स्वतःची खूप काळजी घ्या. अभ्यास करायचा आहे, आपलं ध्येय गाठायचं आहे, पण ते सगळं कधी शक्य आहे? जेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ देईल. आपलं खाणं पिणं, झोपणं, उठणं, आपल्या शारीरिक व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऑर्गनाइज्ड असतील, डिसिप्लिन असतील, तेव्हाच हा केलेला अभ्यास तुम्हाला लक्षात राहणार आहे. दिवस रात्र 24 तास अभ्यास करणारे काही मुलांना मी बघितलं. माझ्याकडे एक विद्यार्थी होता, खूप अभ्यासू होता आणि 23 तास अभ्यास करायचा. नेमका परीक्षेच्या आदल्या दिवशी आजारी पडला, कारण खाणं पिणं नाही, झोप व्यवस्थित. आणि हे का बरं असं होतं? कारण परीक्षा जवळ आली की टेन्शन येतं, मग खूप जास्त अभ्यास करायला जातात, कारण प्लॅनिंग नव्हतं आधीपासून. आणि तेव्हाच कुठेतरी मला इतके वर्ष त्यांना शिकवूनच हे 6 सूत्र आपण आज डेव्हलप केलेले, की आपलं खाणं पिणं आपल्या मेंदूवरती, आपल्या मेमरी पॉवरवरती खूप डिपेंड करतं. त्याच्यामुळे शक्यतो खूप गोड, खूप मसालेदार,
अशा गोष्टी खाणं टाळायचं. फास्ट फूड टाळायचे, त्याच्याने तुम्हाला मेमरी जी असते आपली ती अफेक्ट व्हायला लागते, स्मरणशक्ती अफेक्ट व्हायला लागते. असे पदार्थ ज्याच्याने खूप गोड असतील, खूप मसालेदार असतील, अतिस्निग्ध, खूप स्टार्ची, या पदार्थांनी ना तुम्हाला थोडीशी झोप येते. त्याच्यामुळे असे पदार्थ शक्यतो खायचं, फ्रेश खायचं, होममेड खायचं. आपल्या खाण्यापिण्या म्हणजे ज्या लोकांना खूप मोठ्या मोठ्या परीक्षा द्यायच्यात किंवा अभ्यास करायला इन जनरल सुद्धा विद्यार्थी दशेतले लोक किंवा कोणतेही, त्यांनी फ्रेश फूड खाणं खूप गरजेचं आहे. फास्ट फूड टाळायचं आणि फ्रेश फूड खायचं. तुम्ही जितकं फ्रेश खाता तितकं तुमच्या अंगाला त्या न्यूट्रियन्स, विटॅमिन्स, मिनरल्स याचा पुरवठा होतो, तुमच्या मेंदूपर्यंत तो पुरवठा जातो आणि मग तुमची मेमरी पॉवर तिथे तुमच्या त्या फूड इनटेकमुळे सुद्धा अफेक्ट होते. फ्रेश फूडनी ती वाढते. फास्ट फूडनी तुम्हाला काहीच न्यूट्रियन्स मिळत नाही, त्याच्यामुळे मेंदूला ताण येतो कोणती गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून हे फास्ट फूड खाणं जरा टाळावं, त्याच्याने तुमची स्मरणशक्ती कमी होते. फ्रेश फूड खावं, व्यवस्थित खावं, खाण्यापिण्याच्या वेळा ठरवून घ्याव्यात, अभ्यासाच्या वेळा आणि खाण्यापिण्याच्या वेळा ह्या सगळ्या एक सिंकिंग ठेवायचं त्याचं. एवढा वेळ मी अभ्यास करणार आहे, मग मी माझा ब्रेकफास्ट घेणार, मग परत मी एवढा वेळ अभ्यास करणार, मग लंच करणार, असं सगळं तुम्ही कंटिन्युअस ठेवायला पाहिजे. याच्याने फक्तच अभ्यासाची सवय लागेल किंवा डिसिप्लिन लागेल असं नाही, पण याच्याने मी म्हणेन की प्रत्येक व्यक्तीच्या लाईफला पण डिसिप्लिन लागेल. अगदी मिनिटाचा हिशोब ठेवायचा आहे असं मत नाही, पण एक ऑर्डर लागते, एक रुटीन लागतं. आणि जेव्हा आपल्या शरीराला एक रुटीन लागतं ना खाण्यापिण्याचं, तेव्हा आपला मेंदू पण फ्रेश राहतो. शरीराच्या पण स्वच्छतेकडे खूप लक्ष ठेवायचं. शक्यतो अभ्यास करताना व्यवस्थित आंघोळ करून, व्यवस्थित कपडे घालून, स्वच्छ ठिकाणी बसावं. आपण जिकडे अभ्यासाला बसतो ती जागा पण नीट, स्वच्छ, चांगली आवरलेली, नीटनेटकी असली तर फ्रेश वाटतं आपल्याला. खूप हवा असेल, फ्रेश हवा असेल अशा ठिकाणी बसावं. खिडक्या बिडक्या उघड्या असतील तर जास्त चांगलं. आणि म्हणून सकाळची वेळ जास्त छान असते, कारण फ्रेश वाटतं तेव्हा खूप जास्त. फारसा प्रदूषण नसतं तेव्हा हवेमध्ये. आणि तुम्ही म्हणाल की तेव्हा सकाळी चिमण्या, कावळ्यांचा काही आवाज असेल, पण खरंच त्यांचा आवाजाचा त्रास होत नाही कधी. अभ्यास करायच्या आधी खूप चांगली झोप घेणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी पण जसा तुम्ही टाइम एक रुटीन लावून घेतलं, रात्री लवकर झोपलात, लवकर उठलात आणि मग अभ्यासाला बसलात तर खूप चांगले. असं म्हणतात की रात्री 9 ते 12 मध्ये सगळ्यात छान झोप लागते. म्हणून रात्री 9 ते 12 हा टायमिंग, म्हणजे तुम्ही मग त्या हिशोबाने तुमचं जेवण आणि तुमची झोप, तुम्हाला जितकी गरजेची झोप आहे, शक्यतो 6 तास हे प्रत्येकाला गरजेची असते. दुपारीच्या वेळेला पण थोडासा आराम करणं, अभ्यास कंटिन्युअस जर करत असाल तर हे पण थोडंसं गरजेचं असतं. थोडंसं दुपारच्या वेळेला पण एक अर्धा तास थोडं रिफ्रेश होऊन जावं आणि तेव्हा टीव्ही बघू नये किंवा ते वेब सिरीज, मोबाईल वगैरे हे सगळं न बघता नुसतं एक पॉवर नॅप घ्यावी दुपारी. रात्री व्यवस्थित झोपावं. आपण जिकडे अभ्यासाला बसतो ना ती खोली, अभ्यासाला लागणाऱ्या वस्तू ह्या नीट नेटक्या आणि व्यवस्थित हाताला सापडतील अशा ठेवायच्या. सगळं पसरून ठेवलंय आणि मग तिकडे बसून अभ्यास करतो, त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन होणार. बंद खोलीमध्ये शक्यतो अभ्यासाला बसायचं नाही. खिडकी बिडकी काहीतरी उघडं ठेवायची, त्याच्याने बाहेरची फ्रेश हवा तुम्हाला मिळत राहते आणि रिफ्रेशमेंट येते. खिडकी जवळ जर तुम्हाला टेबल घेऊन अभ्यास करत असाल तर उत्तम, पण मग आपलं लक्ष विचलित होणार नाही याच्याकडे पण जास्त लक्ष द्यायला. त्याच्यामुळे तुमचं खाणं पिणं, तुमची झोप, तुम्ही अभ्यासाला बसता ती जागा, ही सगळी स्वच्छ, नीट नेटकी, टाइमशीर असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते. आणि इन जनरल ह्या सवयीमुळे ना तुमच्या एक लाईफला पण एक रुटीन, एक डिसिप्लिन लागून जातं. ह्याच करोना काळामध्ये तुम्ही बघा, ज्यांच्या खाण्यापिण्या, झोपण्याच्या वेळा अगदी फिक्स होत्या, रुटीन मध्ये आणि डिसिप्लिननी होत्या, त्या लोकांना ह्याचा त्रास नाही झाला. कारण ही लोकांचं रोगप्रतिकारक शक्ती ऑटोमॅटिकच डेव्हलप होते. एक्साइटमेंट असते त्यांच्या लाईफ मध्ये आणि एक रुटीन असतं, त्याच्यामुळे वेळेचा अंदाज असतो. तर हे आपल्याला अभ्यास करताना पण गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की अभ्यासाची टेक्निक डेव्हलप का करायची आहे, कारण आज तुम्ही ज्या प्रकारे अभ्यास करणार आहे त्याच प्रकारे तुम्ही उद्या तुमचं लाईफ लीड करणार. आज अभ्यासात जितकं डिसिप्लिन असेल तीच सवय, तोच डिसिप्लिनचा फायदा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात. आणि नंतरचं सगळ्यात महत्वाचं सूत्र म्हणजे एखादा छंद जोपासा. छंद, आवड, आवडीचा खेळ काहीतरी तुम्ही करत राहा. तुम्ही म्हणाल की अभ्यास करायला सांगतायत आणि त्याच्यामध्ये हे कुठे आलंय.
पण आपल्या मनाला फ्रेश ठेवण्यासाठी, क्रिएटिव्ह ठेवण्यासाठी छंद का जोपासावा माणसाने, कारण त्याच्याने आपलं मन, आपलं आयुष्य फ्रेश राहतं, एकदम रिफ्रेश होऊन जातं. तुम्ही बघा, एखादी आवडीची गाणं, तुम्ही एखादी म्युझिकची ट्यून जरी ऐकली तरी तुम्हाला छान वाटतं. तर हे का जोपासायचं? कारण तुमची एकाग्रता वाढते, त्याच्याने मन स्थिर राहतं, अभ्यासात खूप जास्त लक्ष लागतं, आणि ह्या सगळ्या कारणाकरता तुमची पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होते हे सगळं केल्याने. म्हणजे अभ्यासाचं टेन्शन, ह्याच्यापासून थोडस त्या स्ट्रेस मधनं रिलीफ पाहिजे असेल तर कुठेतरी एक छान पुस्तक वाचणं, एखादं गाणं ऐकणं, एखादा आवडीचा खेळ खेळणं, या सगळ्या गोष्टींनी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप राहते आणि तुमचं अभ्यासातलं लक्ष सुद्धा जास्त वाढतं. माझं हे ऑब्झर्वेशन आहे, आणि हे अनेक चाइल्ड सायकोलॉजिस्ट किंवा जे लोक अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन करतात अशा अनेक लोकांशी मी बोलले. माझा 12 वर्षाचा अनुभव असा आहे की जी मुलं स्पोर्ट्स मध्ये असतात किंवा जे डान्स, गाणं हे असं काहीतरी साईड बाय साईड करत असतात, यांचा अभ्यास पण फार इफेक्टिव्हली होतो, कारण तिकडे हे बेसिक डिसिप्लिन ऑलरेडी लागतं की बाबा तुम्ही कंटिन्युअस ते करत राहायला पाहिजे. क्रिकेट खेळणारे लोक ते कंटिन्युअस 2-3 तास तेवढी प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे अभ्यास पण करताना त्यांना ती सवय लागलेली असते. आणि दुसरं म्हणजे माइंड सुद्धा त्यांचं रिफ्रेश होतं, आणि डेफिनेटली तुमचं हेल्थ डेव्हलप होते त्याच्याने, आणि हेल्थ डेव्हलप झाली की मग आपल्याला ऑटोमॅटिकच या सगळ्याचा फायदा होतो. आपली हेल्थ जेव्हा चांगली असेल ना तेव्हा माइंड फ्रेश राहणार. माइंड फ्रेश राहिला की कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची जिज्ञासा तुमची लवकर डेव्हलप होते, आजारपणामध्ये अभ्यास करण्याची एवढी इच्छा. आणि इन जनरल सुद्धा आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी छंद फार गरजेचे आहे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचता आहात, वाचनाची सवय तुम्हाला असेल तर तुमचा अभ्यास खूप लवकर, तर वाचनाचा छंद तुम्ही जोडू शकता. म्युझिक, डान्स, म्युझिकमुळे तुमचं मन फ्रेश होऊन जातं, डान्समुळे शारीरिक व्यायाम होतो, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही हेल्दी राहता, आणि मग तुम्ही हेल्दी बॉडी इज हेल्दी माइंड, त्याच्याने तुमचं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. स्पोर्ट्स मध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्ड असाल तर कोणताही स्पोर्ट्स शिकताना बेसिक डिसिप्लिन लावलं जातं त्या कोच कडनं, त्याचा आपल्याला फायदा होतो. पण छंदामध्ये तुमचं मोबाईल, व्हिडिओ गेम्सचा छंद लावून घेऊ नका, वेब सिरीज बघण्याचा छंद लावून घेऊ नका. एखादी छानशी सिरियल असेल तर ती थोड्या वेळ ती बघणं ही गोष्ट वेगळी, पण त्याचा छंद म्हणजे ते कंटिन्युअस बघत राहायचं 3-3, 4-4 तास, तो छंद नाही. त्याच्याने तुम्हाला अभ्यास करायला फायदा झाला पाहिजे असेच छंद असले पाहिजे. म्हणून आपल्या गुरुकुल सिस्टीम जी आपल्याकडे पूर्वापार होती त्याच्यामध्ये मुलांना शिक्षणाबरोबर खेळ आणि संगीत, नृत्य याच्याबद्दलचं पण ज्ञान दिलं जायचं. ही आपली पूर्वीची अभ्यासक्रमाची सिस्टीम होती की मुलांना ते सगळं शिकवलं जायचं, शेती करायला शिकवलं जायचं, गार्डनिंग करायला शिकवलं जायचं, काही नाही तर बर्ड्सचा आवाज ऐकणं, बर्ड वॉचिंग, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जायचं. तर का? तर त्याचं कारणच आहे की हे सगळं केल्याने तुमचा अभ्यासात फायदा होतो, तुमच्या अभ्यासात त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ते वेब सिरीज वगैरे बघून किंवा फार मोबाईल ॲडिक्शन, फार व्हिडिओ गेम्सनी ना थोडंसं डोकं डिस्ट्रॅक्टिव्ह होऊन जातं आणि मग अभ्यास करायला जास्त प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे तेच छंद जोपासा ज्याच्याने तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. आणि याच्याच बरोबर ती आपण हे 7ही सूत्र जे आहेत अभ्यासाचे, हे फार बेसिक सूत्र आहेत. हे सगळे सूत्र तुम्हाला फार आरामात तुमच्या आयुष्यामध्ये इन्कल्केट करून घेता येतील, आत्मसात करून घेता येतील, आणि जितकं सोप्या पद्धतीत मला सांगता येईल आलं त्याच्यासाठी मी ते तेवढ्या सोप्या पद्धतीत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फार लोकांनी हात वरती केलेला होता, तर आपण थोडक्यात रिव्हिजन करू आणि मग आपण सगळ्यांचे प्रश्न इकडे नक्की घेऊयात. तर पहिलं सूत्र आपलं होतं की आपलं लक्ष ठरवा, तुमचं एम ठरवा, त्या एमला डिवाइड करून घ्या. दुसरं सूत्र आपलं होतं की एकाग्रता असली पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन वाढवा, अभ्यासाला बसताना घेणाऱ्या या गोष्टींची काळजी, आणि त्या जागेला, त्या एरियाला स्वच्छ ठेवणं, तुमचा पोस्चर, तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी एकत्र करून ठेवणं, या सगळ्या गोष्टींची काळजी सूत्र 3 मध्ये. सूत्र 4 मध्ये अभ्यास एक्झॅक्टली कसा करायचा, तुमचं ते SQRWR, आणि शेवटचा रिव्हिजनचा.
5वं सूत्र लक्षात ठेवण्याची कला. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे रिपिटेशन करा जास्तीत जास्त. एखाद्याला एक्सप्लेन करा. एखाद्याला व्यक्तीला मदत केली तर ते मदत केल्याचं पुण्य, आणि त्याला एक्सप्लेन केल्यामुळे तुम्हाला ते बोलावं लागल्यामुळे तुमच्या डोक्यात ते सबकॉन्शियसली फिट झाल्याचा तुम्हाला फायदा खूप होईल आणि त्याच्याही लक्षात जास्त राहील. चार्ट्स बनवणं, फॉर्म्युलाज वगैरे तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावून ठेवणं, त्याच्याकडे वारंवार बघणं, रंगबिरंग एखादी जी गोष्ट लक्षात ठेवायला अवघड जाते असं वाटतं त्याचा चार्ट बनवावा आणि तो मोठा बनवावा आणि तुमच्या खोलीमध्ये लावून ठेवावा. आरशात जास्त बघत असाल तर आरशाच्या बाजूला लावा. फोनकडे जास्त जात असाल तर चार्जिंग पॉईंटच्या इकडे लावा. टेबल अभ्यासाच्या टेबलवरती लावून ठेवा. म्हणजे जितकं जास्त ते बघण्यात येतं तितकं आपल्याला ते लक्षात राहतं. 6वं सूत्र म्हणजे स्वतःची फिजिकली आणि मेंटली काळजी घ्या. कारण जितकं तुम्ही फिजिकली मेंटली फिट असाल तेवढाच तुमचा अभ्यास इफेक्टिव्ह होईल. आणि 7वं सूत्र म्हणजे एखादा छंद जोपासा, तो असा जोपासा ज्याच्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तुमच्या लाईफमध्ये थोडंसं एक्साइटमेंट असेल आणि तुम्हाला अभ्यास करायची आवड निर्माण होईल. अभ्यासाचे हे सगळे सूत्र फॉलो करायला त्या छंदातनं तुम्हाला मदत झाली पाहिजे. आपलं आता इकडे बोलून झालेलं आहे आणि आता तुम्हाला ज्यांना पण प्रश्न विचारायचे आहेत किंवा काही शेअर करायचं आहे त्यांच्यासाठी आपण आता हा प्लॅटफॉर्म ओपन करतोय. रेश्मा मॅडम, मगाशी कोणीतरी हँड रेस केला होता.